तर तुम्ही सर्वजण का पार्ट 3 ची वाट बघत होते। पार्ट 1 मध्ये आपण वर्कशॉप, फोटोशॉप काय सर्व काय पाहिलं आणि पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण लेयर पॅनल सांगितलं मी तुम्हाला, आणि तो खास मी लेयर पॅनल व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला पूर्ण लेयर पॅनल काय, कसं तुम्ही लेयर घेऊ शकता, ग्रुप कसं करू शकता पूर्ण सांगितलेले। जे कोणी नवीन आलेत ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी अजून पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिला नसेल ना, तर जाऊन बघून घ्या। त्यानंतर तुम्हाला हे काय ते समजेल, ज्यांना फोटोशॉप शिकायची इच्छा आहे त्यांनी। तर आज आपण काय करूया, आपल्याला आपण सर्व बघितले लेयर पॅनल मी तुम्हाला सांगितलेलं आधीच सर्वात पहिला। आता आपण सर्व टूल्स बघणार आहे, कोणते टूल्स कसे काम करतात ते। आणि हे दिसते ना तुम्हाला, हे सर्व आपलं टूल बॉक्स आहे, टूल बार म्हणा। तर हे टूलचा वापर करून आपण डिझाईन करत असतो आणि हे प्रत्येक टूल नाही का यूज होतं, जे म्हणजे जास्त यूज होतात ना ते पण सांगतोय, आणि परत जे नाही होत ते पण सांगतोय तुम्हाला, फक्त थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण देणार आहे कसं काय काम करतं। तर आपण काय करूया, ह्याला परत आहे तसं घेऊन जाऊया। आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे, तुम्ही असे पॅनल सगळे तुमचे इकडे तिकडे झाले ना तर तुम्ही रिसेट करू शकता। पण रिसेट करायच्या अगोदर तुम्हाला तुमचं एक स्वतःचा वर्कशॉप बनवायचा आहे। खूप जण फोटोशॉप इन्स्टॉल करून डायरेक्ट वर्क करायला शिकवतात तुम्हाला टूल्स वगैरे, पण तसं अवघड जातं थोडं, कारण सर्व इथं जे काय ॲड वगैरे लागलेले असतात। त्यामुळे मी तुम्हाला आधी वर्कशॉप बनवायला शिकवलं, तुम्ही कसं तुमच्या आवडीचं वर्कशॉप बनवू शकता। लेयर पॅनल बी सांगितलेलं। आता आपण टूल बारकडे जाऊ। ते टूल बॉक्स आहे आपला, हे सर्व जे वरचं दिसतं ना तुम्हाला फाईल, एडिट, इमेज, हे मेनू बार आहे आपला, आणि त्याच्या खाली ऑप्शन बार आहे। म्हणजे प्रत्येक टूलचा ना वेगवेगळे ऑप्शन आहेत। समजा तुम्ही मूव टूलमध्ये गेले ना, तिथं तुम्हाला ऑटो सिलेक्ट आहे, परत ह्याच्यामध्ये ग्रुप आहे। म्हणजे हे सर्व ऑप्शन ना तुम्हाला वेगवेगळे टूलचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतात। ते बघा, ब्रशचे पण इथं वेगळे ऑप्शन आहे। तर तसंच आपण एक एक टूल्स बघूया आता। तर सर्वात पहिला आपण नाही का जो टूल बघणार आहे तो म्हणजे आपला सर्वात मेन म्हणजे ह्याच्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट, ऑब्जेक्ट वगैरे ना इकडे तिकडे मूव नाही करू शकत। तसं तुम्ही करू शकता ॲरो कीनी, पण ते लय स्लो आहे। तुम्हाला डायरेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल ना तर तुम्हाला मूव टूलचाच वापर करावा लागतो। आता इथं मी काहीतरी ओपन करतो म्हणजे तुम्हाला समजेल। आणि अजून एक मेन गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितलंय, न्यू काय आणि ओपन काय। तर न्यू मधून तुम्ही साईज क्रिएट करू शकता, आणि ओपन मधून तुम्ही डायरेक्ट एक न्यू टॅबमध्ये इमेज काय पण म्हणा, PSD फाईल ओपन करू शकता। तर हे तुम्हाला फाईलमध्ये बघायला भेटतं। आणि फाईलमध्ये सर्व तुम्हाला फाईलचंच ऑप्शन आहे। सेव्हचं झालं, परत एक्झिट झालं, एक्सपोर्ट, सेव्ह ॲज, जेवढे काय ऑप्शन आहे ना ते सर्व तुम्हाला फाईलमध्येच बघायला भेटतात। तर आता मी काय करतोय, इथं प्लेस करतोय, म्हणजे मला काही एक्स्ट्रा न्यू टॅब ओपन करायची गरज नाही। मी इथंच काहीतरी इमेज प्लेस करतोय। तुम्ही डायरेक्ट जरी असं ड्रॅग केलं ना, आता तुम्ही बघता इथं माझ्याकडे चिपचं एक PNG आहे, त्याला मी असं डायरेक्ट ड्रॅग करून जर फोटोशॉपमध्ये घेऊन आलो ना तरी मी इथं घेऊन येऊ शकतो, किंवा परत तिला असं ड्रॅग करून मी इथं वर जरी सोडलं ना तरी एक न्यू टॅब ओपन होतो। पण सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, हे जे तुम्ही ड्रॅग केले ना ह्याला इथं टिक मार्क करून ह्याला फिक्स करावं लागेल इथं। आता मी तुम्हाला ड्रॅग करून दाखवतो। इथं प्लस आलं का, प्लस कॉपी, तर इथं घेऊन आलो ना एक डायरेक्ट न्यू टॅब तुमचा ओपन होईल। हा आपला आधीचा आहे साईज, आणि हे न्यू आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ड्रॅग करू शकता, किंवा मग असं प्लेस पण करू शकते। बघायचं प्लेसचं ऑप्शन आहे इथं, प्लेस लिंक पण आहे, पण आपण प्लेस करूया। आणि जिथं आपलं चिपचं आहे ना ते आपण घेऊन येऊ। आता बघितलं तुम्ही, मी तर डायरेक्ट प्लेस केलेलं आहे। तर तुम्ही असंच प्लेस करू शकता किंवा ड्रॅग करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर तुम्हाला जर ह्याची साईज कमी जास्त करायची असेल ना तर तुम्ही Ctrl+T शॉर्टकट की करू शकता, किंवा मग तुम्हाला इथं एडिटमध्ये बी ऑप्शन बघायला भेटतं। इथं थोडं खाली आल्यानंतर नाही का तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटेल फ्री ट्रान्सफॉर्म। तर हे जे शॉर्टकट की बघा इथं Ctrl+T मी तुम्हाला आता सांगितलं तसं, तर तुम्ही इथं एडिटमध्ये जाऊन पण असं ह्याची साईज कमी जास्त करू शकता। आणि ह्याचे पण काय ऑप्शन भेटतात तिथं तुम्हाला वर बघायला। इथं बघू शकता लिंक आहे ना, तर इथं टिक मार्क आहे। जर हे तुमचं टिक नसेल ना तर तुम्ही साईज जर वाढवायला गेले ना तर एक भाग पूर्ण असं ताणला जाईल। तुम्ही या साईडला ओढलं की या साईडला ओढलं जाईल, खाली ओढलं की खालच्या बाजूला ओढलं जाईल। त्यामुळे इथं टिक मार्क पाहिजे नसेल तर करून घ्या, आणि तुम्ही अशी साईज कमी जास्त करू शकता।
आणि अजून एक, तुम्ही असं एडिटमध्ये जाऊन नका करत जाऊ, शॉर्टकट कीचा वापर करा, कारण त्याने तुमची स्पीड वाढते. आता मला जी साईज वाढवायची मी डायरेक्ट कंट्रोल टी केलं आणि जी साईज कमी जास्त केली. तर असेच काय तुम्हाला ऑप्शन आहेत. जर मेन्यू बारमधून पण करू शकता. मी लेअर पॅनलचं जसं तुम्हाला सांगितलं, लेअर पॅनलचे सर्व ऑप्शन तुम्हाला लेअर पॅनलमध्ये बघायला भेटतात. मर्ज डाऊन वगैरे सर्व तेच, किंवा विजिबल वगैरे ते सर्व तुम्हाला लेअर पॅनलमध्ये भेटतं. तसं तुम्हाला एडिटमध्ये सर्व काय ऑप्शन इथं बघायला भेटतं तुम्हाला, ट्रान्सफॉर्म वगैरे सर्व. आणि तर अंडूचं पण ऑप्शन बघायला भेटतं बघा तुम्ही, अंडू वगैरे, म्हणजे अंडू पुढं जाऊन मागं, म्हणजे नाही का कंट्रोल झेड परत कंट्रोल शिफ्ट झेड पुढं जाईल एक स्टेप पुढं तसं. आता ह्याच्यावर तुम्ही राईट क्लिक केलं ना तुम्हाला काहीच बघायला भेटत नाही. आता मी मूव टूलमध्येच आहे, मूव टूलचं सांगतो तुम्हाला. त्याच्यावर मी राईट क्लिक केलं ना तुम्हाला काहीच बघायला नाही भेटत. पण तुम्ही जर कंट्रोल टिक केलं, ह्याने काय होणार आहे, तुम्ही साईज पण कमी जास्त करू शकता. आणि राईट क्लिक करून तुम्हाला इथं का अजून ऑप्शन बघायला भेटतात, स्केल, रोटेट, किंवा मग इथं तुम्ही रोटेट पण करू शकता 90 डिग्री किंवा 90, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही 180, म्हणजे जी तुम्हाला रोटेट करायचं ना तसं करू शकता. परत इथं खाली तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टल, म्हणजे दुसऱ्या साईडला तुम्ही असं फिरू शकता त्याला. हे जास्त फोटो असेल ना नॉर्मल त्याला तुम्ही करू शकता. परत फ्लिप व्हर्टिकल, ह्याला उलटं पण करू शकता. असे खूप ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतात. आणि अजून एक तर तुम्हाला मूव टूलचं सांगतो. त्या मूव टूलचं कसं आहे, तुम्ही कोणत्या पण ऑब्जेक्टला नाही का एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असं मूव करू शकता, म्हणजे हलवण्याचं काम हे मूव टूल करत असतो. आणि तुम्ही जर माऊसचं एरर घेऊन गेलं नाही तर सर्कल तुमचं माऊसचं, तर तुम्हाला इथं ॲनिमेशन शो होते की हा टूल काय काम करतो. इथं ॲनिमेशन पण होते. ह्यामध्ये असं दाखवलं की हे इमेजला इकडं तिकडे घेऊन जातो, म्हणजे तेच तुम्ही मूव करू शकता, इकडं तिकडे घेऊन जाऊ शकता. आता हे झालं. आता ऑप्शन बारमध्ये नाही का तुम्हाला इथं ऑटो सिलेक्टचं ऑप्शन भेटतं. तर ऑटो सिलेक्टचं ऑप्शन काय आहे ते सांगतो. हे जेव्हा तुमचं अनटिक असतं ना, समजा तुम्ही कोणत्या पण लेअरला असाल, समजा इथे एक सॉलिड कलर घेतो मी असा. आता तुम्ही कोणत्या पण लेअरला आहे, तुम्हाला जर ह्याला सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही क्लिक केलं ना तर सिलेक्ट नाही होणार. का? कारण तुम्ही तर ऑटो सिलेक्ट ऑफ केलेलं आहे. मग तुम्हाला जर ह्याला सिलेक्ट करून जर इकडे तिकडे मूव करायचं असेल ना तर तुम्हाला आधी इथं लेअर सिलेक्ट करावं लागेल, त्यानंतर तुम्ही असं मूव करू शकता. पण आता मी परत खालच्या लेअरला आलो, आता मी तर सिलेक्ट करतोय, नाही सिलेक्ट होते. मला जर नाही का असं कोणते पण लेअरवर क्लिक केलं ना लगेच ती सिलेक्ट झाली पाहिजे, त्याला मी इकडे तिकडे मूव केलं पाहिजे. त्यासाठी मला ते ऑटो सिलेक्ट ऑप्शन ऑन ठेवावं लागेल. त्यानंतर मी त्याला कोणत्या पण लेअरला सिलेक्ट केलं ना, आता बघा इथं तुम्ही लेअर पॅनलमध्ये जसं चिपचे जे बावले त्याला क्लिक केलं लगेच इथं सिलेक्ट झाली लेअर. परत सॉलिड कलरवर क्लिक केलं लगेच सॉलिड कलर सिलेक्ट झाला. मग हे कधी पण तुम्हाला ऑटो सिलेक्ट ठेवायचं आहे. काय जणांना सवय नसते ऑटो सिलेक्टची, त्यामुळे ते ऑफ ठेवतात. आता तुमच्यावर आहे तुम्हाला कसं पाहिजे, तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे का मॅन्युअली पाहिजे ते तुम्ही तुमच्या ह्याने ठरवा. आता त्याच्या बाजूला तुम्हाला एक लेअर आणि ग्रुपचं ऑप्शन भेटते. आता लेअर आणि ग्रुपचं काय आहे ना ते तुम्हाला सांगतो. आता जेव्हा इथं ग्रुप असेल ना त्यावेळेस तुम्ही काय करू शकता. आता समजा मी इथून हे करतोय, इकडं तिकडं मूव करतोय, जेव्हा तुम्ही असं 4-5 समजा असे जे मी डुप्लिकेट घेतो, आता जे एवढे सारे मी डुप्लिकेट घेतलेले आहेत. आता इथं ऑटो सिलेक्ट पण ऑन आहे, मी ज्याला क्लिक करणार ना त्याला ते सिलेक्ट होते. पण जेव्हा हे ग्रुपमध्ये जाईल ना असं, आता सर्व ग्रुपमध्ये टाकतो मी, हे असं ग्रुप बनवलेलं आहे. आणि आता बघितलं तुम्ही, मी सर्वांना एक सोबत मी इकडे तिकडे घेऊन जाऊ शकतो, कारण इथं मी ऑप्शन बारमध्ये ग्रुपवर सिलेक्ट केलेले. पण इथं जर मी लेअरवर क्लिक केलं ना आणि आता जर क्लिक केलं ना ते काय करणार, फक्त त्याच लेअरला सिलेक्ट करणार. आता इथं सिलेक्ट केलं, खालच्या बाजूला सिलेक्ट केले, इथं केलं, वरच्या केलं, आणि इथं केलं, खालच्या केलं, म्हणजे फक्त लेअरला सिलेक्ट करणार. आता मी जरी ग्रुपला हे केलं तरी क्लिक केलं ना तरी त्या लेअरला सिलेक्ट करणार तो. पण जेव्हा मी ग्रुपला जेव्हा इथं सिलेक्ट करतो ऑप्शन बारमध्ये, तेव्हा मी कशाला बी क्लिक केलं ना ते सर्व ग्रुपलाच इकडं तिकडं मूव करून घेऊन जाणार. ह्याचा फायदा काय आहे, जेव्हा तुम्ही लग्नपत्रिका वगैरे बनवता त्याच्यामध्ये मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, समजा चिरंजीव आकाश वगैरे, खाली ते पूर्ण नाव, ते तुम्ही ग्रुप केलं ना तर तुम्हाला असं पूर्ण जर हलवायचं असेल ना इकडे तिकडं, त्यावेळेस तुम्ही ग्रुपवर क्लिक करून तुम्ही इकडे तिकडे घेऊन जाऊ शकता. तर त्याचं काम तेच आहे. आता ह्याला मी परत लेअर करतोय आणि ग्रुपला डिलीट ग्रुप करतोय आणि बाकी सर्व डिलीट करून टाकतो.
तर त्याच्या पुढं नाही का तुम्हाला द शो ट्रान्सफॉर्मर कंट्रोलचं ऑप्शन भेटतं. आता जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करतो ना, इथं काही सिलेक्शन दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे. कंट्रोल टिक केल्यावर तुम्हाला दिसणार आहे, पण तसं दिसते का? नाही दिसत आहे. जेव्हा तुम्ही हे ऑप्शन ऑन करता ना, तेव्हा तुम्हाला इथं डायरेक्ट बघायला भेटणार ते. म्हणजे तुम्ही कोणती पण लेअर असो ते शोच राहणार. ट्रान्सफॉर्मर आहे ना त्याचं साईज वाढवायचं ते तसंच राहणार आहे. मग ह्याने प्रॉब्लेम येतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता. आता माझं काम आहे पूर्ण टूल्सवर व्हिडिओ बनवायचा आहे, पूर्ण मास्टर क्लास पूर्ण डीपमध्ये, त्यामुळे मी बनवतोय. आता तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, किंवा मग तुम्ही डायरेक्ट आहे ते आपलं चालू द्या. मी पण असंच करतो, मी ऑन नाही ठेवते. आता तुम्हाला समजलं असेल मूव टूल काय काम तो. मूव टूलचं एवढंच काम आहे, इकडं तिकडे घेऊन जायचं म्हणजे मूव करायचं, बस एवढंच डोक्यात ठेवा. आणि मी पूर्ण डीपमध्ये सांगतोय, एवढं काय म्हणजे ह्याचं नाही, पण सांगायचं काम आहे माझं, मी सांगतोय. आता मूव टूलचं मला सांगितलंय. आता मूव टूलवर तुम्ही राईट क्लिक केलं ना, तर म्हणजे द आर्टबोर्डचं बी टूल भेटतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मूव टूलचा शॉर्टकट की ना व्ही आहे. समजा तुम्ही द टेक्स्ट टूलला आहे आणि जर तुम्हाला डायरेक्ट क्लिक न करता मूव टूल पाहिजे ना, तुम्ही डायरेक्ट कीबोर्डवर व्ही दाबलं ना तरी तुमचा मूव टूल येईल. आणि जर तुमचा कधी कधी असा आर्टबोर्डचा टूल जर आला ना, तर काय टेन्शन नाही घ्यायचं. शिफ्ट दाबून व्ही दाबायचं, परत मूव टूल येईल. किंवा तुम्हाला मूव टूल नाही का नकोय, आर्टबोर्डचा टूल पाहिजे, परत शिफ्ट व्ही दाबलं की तुमचा आर्टबोर्डचं येईल. शॉर्टकट की आहे, म्हणजे शिफ्टने तुम्ही चेंज करू शकता ह्याच्यामधलं. आणि ह्याचंच नाही, तुम्ही प्रत्येकाचं करू शकता. आता बघा मी इथं ह्याचा शॉर्टकट की काय बी आहे ब्रशचा, तर मी शिफ्ट दाबून ब्रश घेऊ शकतो, पेन्सिल घेऊ शकतो, म्हणजे वेगवेगळे चेंज करू शकतो मी आतमधले टूल्स. आता व्हीचं मूव टूल आहे आणि आर्टबोर्ड आहे. तसंच आय ड्रॉपरचा आय टूल आहे, त्याने पण तुम्ही शिफ्ट आय दाबलं ना, हे वेगवेगळे त्याच्यामधले ऑप्शन चेंज होत राहतात. तर आता मी तुम्हाला मूव टूल सांगितलेलं आहे. आणि आर्टबोर्ड आपण नंतर बघूया, त्याला साईडला ठेवू. आणि आता आपण पुढचा टूल्स आहे ना तो बघूया. आता आपल्या ह्याच्यामधले सर्व ऑप्शन झालेलेच आहे. बाकी हे मिडल अलाइनमेंट वगैरे ते आपण टेक्स्टचं जेव्हा आपण हे करेन ना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो ते. आणि असं नाही की फक्त टेक्स्टलाच यूज होतं ते. आता समजा हा बाउल आहे, ह्याला मला बरोबर सेंटरला आणायचं आहे. आता ते मला ऑटोमॅटिक देतोय का? कारण आपलं जे रुलर आहे ना हे, तर हे रुलर कसं आणू शकतो आपण, तर कंट्रोल आर केलं ना तर ते हाईड होतं. आता बघा तुम्ही येते ना ग्रेडचं ऑप्शन, कंट्रोल आर केलं की परत ते रुलर येतात. ते तुम्ही अलाइनमेंटसाठी तुम्हाला फायद्याचं आहे. आणि ह्याला हाईड करायचं असेल तुम्ही कंट्रोल एच करू शकता, कंट्रोल एच. तर हे बावले ना तुम्ही मिडलला आणायचं, समजा इथं साईडला आहे. आता ही सर्व आपलं साईज आहे. आता ह्याला मध्ये आणायचं आहे, तेव्हा मी काय करणार, कंट्रोल ए करणार, आधी ऑर सिलेक्शन करून घेणार, म्हणजे ऑल सिलेक्शन करणार. त्यानंतर मूव टूलवर क्लिक करून इथं जे दिसते तुम्हाला मिडल अलाइनमेंट आहे ना सेंटरची, त्याच्यावर क्लिक केलं ना माझा बाउल बरोबर मध्ये येईल. आणि ह्या दोघांच्या मध्ये पण अजून मध्ये पाहिजे, म्हणजे इकडून तो बरोबर सेंटरला आलेला आहे, पण वरून खालून पण सेंटरला पाहिजे. त्यामुळं मी इथं जर क्लिक केलं ना असं वरती वर्टिकलमध्ये, तर अजून तो मध्ये येईल. म्हणजे टेक्स्टला ह्याला त्याला ते यूज होतं. सर्व अलाइनमेंटचंच ऑप्शन आहे, सिंगल डबल, म्हणजे वन साईड लेफ्ट राईट आणि मिडल सेंटरचं ते. तर आता मूव टूल बी झालेलं आहे आपलं. आता आपण पुढचा टूल जो बघतोय तो रेक्टँग्युलर रूम आर्क्यू टूल आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही का, हे जे टूल दिसतात ना तुम्हाला, हे मॅग्नेटिंग म्हणजे हा लासो टूल झाला, परत हे क्विक सिलेक्शन, मॅजिक वॉन्ड टूल, परत ऑब्जेक्ट सिलेक्शन, हे सर्व सिलेक्शनचे ऑप्शन आहेत. आणि सिलेक्शनचे ऑप्शन आहे म्हणजे सर्व सिलेक्ट सब्जेक्टचे, म्हणजे सिलेक्शन करू शकतो आपण. आणि हे जे मेनू बारमध्ये जे दिसते ना तुम्हाला, हे जे सर्व जे ऑप्शन आहेत काय ॲडव्हान्स, ते तुम्हाला सिलेक्टमध्येच बघायला भेटतील. म्हणजे ह्याच्यामध्ये डिसिलेक्ट आहे, इनवर्स आहे, म्हणजे सर्व काही ऑप्शन आहे ना, सिलेक्ट अँड मास्क, सब्जेक्ट, फोकस एरिया, कलर रेंज, हे सर्व तुम्हाला सिलेक्टमध्येच बघायला भेटणार आहे. म्हणजे सर्व काय. तर आपण काय करूया, रेक्टँग्युलर मार्क टूलचा ना शॉर्टकट की एम आहे. आता एक टूल बघूया आपण. ह्याच्यामधले ना काय हे दोनच टूल महत्त्वाचे आहेत, पण मी खालचे दोन पण सांगणार आहे, कारण मी तुम्हाला बोललेलो आहे पूर्ण ॲडव्हान्समध्ये शिकवतोय मी, त्यामुळं. आता रेक्टँग्युलर मार्क टूल काय करतो, सिलेक्शनचं काम करतो. आणि ऑप्शन बारमध्ये ना तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतात 4. आता हे 4 ऑप्शन कसं काम करतात ना ते सांगतो. तर सर्वात पहिलं आपण सिलेक्शनचं काम करते, तुम्हाला सांगितलेलं आहे. आता समजा
मला एवढं सिलेक्शन करायचं असं एवढं मला सिलेक्शन केलेलं आहे मी आणि मला एवढंच पाहिजे. ह्याला मला कॉपी करायचे. आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहे. खालचं मी रिमूव्ह करू शकतो किंवा मग ह्यालाच वरच्याला मी कॉपी करू शकतो. आता ह्याला मला जर कॉपी करायचे ना तर मी कंट्रोल जे करू शकतो. कंट्रोल जेनी कॉपी होतं. आता तुम्हाला दिसणार नाही कॉपी झाले का नाही, पण तुम्ही जर खालचं जर लेअर पॅनलमधला बाउल हाईड केला ना तुम्हाला लगेच समजेल. हे बघा, हे एवढं मी सिलेक्शन करून कंट्रोल जे केलं तर तुम्हाला समजलंच असं नाही सिलेक्शनचं काम करतं. समजा मी परत असं सिलेक्शन केलं एवढं, आता मला एवढं पाहिजे खालीपर्यंत, तर ह्याला मी असं मास्क पण करू शकतो. आता मास्क केल्यावर पण काय होणार आहे, खालचा जो भाग आहे माझा तो कट होणार आहे. किंवा मला खालचा भाग पाहिजे वरचा नको आहे, तर मी काय करू शकतो अजून एक, कंट्रोल आय जरी केलं ना मी तर बघितलं वरचं हाईड झालं आणि खालचं आलेलं आहे. तर हे सर्व मास्किंगचंच काम आहे. आणि मास्किंगसोबत हे सर्व जे बघताय तुम्ही हे सिलेक्शनचंच हे. आणि हे कधी उपयोगी पडतं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर एखादं काय सिलेक्ट करायचं आहे, आता मी तुम्हाला नाही का एक एक्झाम्पल देतो. समजा मला काही साईजमध्ये सिलेक्शन करायचं आहे. इथं तुम्हाला बघा स्टाईलमध्ये काय साईज भेटते. इथं नॉर्मलमध्ये नाही का तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सिलेक्शन करू शकता. एवढं सिलेक्शन पाहिजे एवढं सिलेक्शन करू शकता, एवढं पाहिजे एवढं सिलेक्शन करू शकता, किंवा एवढं पाहिजे एवढं सिलेक्शन करू शकता. आता हे पूर्ण PNG आहे ना म्हणून तुम्हाला बघायला भेटत नाही. त्यासाठी मी माझा एक फोटो घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता हा माझा समजा फोटो आहे आणि मला हा फोटो एवढाच पाहिजे. आता तुम्हाला समजेल, ह्याच्यामध्ये काय एवढं समजत नव्हतं, आता समजेल. आता हे मी रेक्टँग्युलर मार्कर टूल घेतला. आता मला हा फोटो नाही का एवढाच पाहिजे, तर ह्याला मी असा घेतला आणि मूव टूलने ह्याला मी डायरेक्ट कट करून, म्हणजे तो ऑटोमॅटिक कट होणार आहे. मूव टूलवर क्लिक केलं ना मी तर ऑटोमॅटिक कट होईल. ह्याला मी इकडे घेऊन पण येऊ शकतो असं ड्रॅग करून. हे बघा, तो एवढाच कट झाला. तसंच आपल्याला हे मार्कर टूलने नाही का पाहिजे त्या साईजमध्ये आपण कट करू शकतो. आता हे जे सिलेक्शन दिसते ना तुम्हाला, तर हे सिलेक्शन तुम्हाला जर घालवायचं असेल ना तर तुम्ही कीबोर्डवर कंट्रोल D करू शकता, म्हणजे डिसिलेक्ट करू शकता. आता परत हे सिलेक्शन आणण्यासाठी मी कंट्रोल Z करतोय, अंडू करतोय. ह्याला मी कंट्रोल D ने तुम्हाला शॉर्टकट की सांगितली कीबोर्डवरची, कंट्रोल D ने तुम्ही याला घालू शकता. पण मी तुम्हाला मागाशी बोललोय, तुम्ही सिलेक्ट ऑप्शनमध्ये गेले ना इथं तुम्हाला ऑप्शन भेटतं कंट्रोल A. आता मी तुम्हाला मागाशी कंट्रोल A ने पूर्ण लेअर सिलेक्शन करून दाखवली होती ना, तर तेच येते ऑल कंट्रोल A. आणि त्यानंतर कंट्रोल D हे डिसिलेक्टचं ऑप्शन आहे. का इथं डिसिलेक्ट केलं ना ते सिलेक्शन तुमचं जाईल. आता मी कंट्रोल A केलं ना ते पूर्ण सिलेक्शन होईल. किंवा तुम्ही डायरेक्ट सिलेक्टमध्ये जाऊन ऑल केलं नाही तर ऑल सिलेक्शन होऊन जाईल. तर त्याचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्टमध्ये बघायला भेटतं. आता इथं रिसिलेक्ट पण आहे, म्हणजे मागं तुम्ही काय केलं होतं ना ते रिसिलेक्ट करू शकता. आता बघा मी हे केलं होतं ऑल सिलेक्शन, ते परत रिसिलेक्ट झालेले. किंवा मी इथं एवढं सिलेक्शन करतो आणि परत कंट्रोल D करतो आणि परत इथं रिसिलेक्ट करतो, परत तेवढं सिलेक्शन येईल. तर हे जर सिलेक्शनचंच काम आहे. आणि तुम्हाला इथं मी बोललोय नॉर्मलमध्ये तुम्ही पाहिजे तसं रॅन्डम कसं बी सिलेक्शन करू शकता, पाहिजे तसं, असं पाहिजे तसं पाहिजे कसं बी करा, काही विषय नाही. आता त्याच्या खाली तुम्हाला फिक्स रेशो, आता फिक्स रेशोमध्ये काय असतं, तुम्ही तर रेशो दिलेला असतो तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहिजे त्या रेशोमध्ये करू शकता. 5x5 म्हणजे हाईट वेट 5x5. मग हे फक्त इथं 1 क्लिक केलं ना असं, म्हणजे 1 क्लिक म्हणजे तुम्हाला असं हे केलं ना तुम्ही साईज, तर 5x5 मध्ये द्या ना, म्हणजे 4 जे बाजू आहे ना हे 5x5च आहे. समजा इथं तुम्ही केलं 7 आणि आता जर केलं ना तर बघितलं तुम्ही हे जे हाईट 5 आहे आणि विड्थ नाही का 7 आहे, म्हणजे तुम्ही फिक्स रेशोमध्ये काम करू शकता. पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय माहिती का, तर हे फिक्स साईजचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथं विड्थ आणि हाईटला आले ना, हे आता इथं PX आहे, PX म्हणजे पिक्सलमध्ये येते. तुम्ही जेव्हा ह्याच्यावर राईट क्लिक करता ना इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतात. इथं इंचेस आहे, इथं सेंटीमीटर आहे, इथं मिलीमीटर आहे, इथं पॉईंट आहे. आता समजा मला इंचेस पाहिजे, आता समजा इथं इंचेसमध्ये गेलो मी 4 इंचेस आणि इकडे बी इंचेसमध्ये जाऊन 4 टाकलं आणि आता फक्त 1 क्लिकमध्ये ना मी सिलेक्शन करू शकतो. आता बघितलं इथं सर्व 4x4च इंचेसमध्ये आलेले. आता इथं मी 10 करतो आणि इथं बी 10 करतो आणि फक्त 1 क्लिक करतो असं.
तर बघा हे पूर्ण इंचेसमध्ये आलेले आहे, म्हणजे तुम्ही पाहिजे त्या फिक्स साईजमध्ये फिक्स रेशोमध्ये सिलेक्शन करू शकता. आता इथं मी नॉर्मल ठेवतो. आता हे सर्व झालं. आता आपण काय करूया, हे जे रेक्टँग्युलर मार्क टूलचं मी तुम्हाला पहिलंवाला सांगितलंय, ह्याने तुम्ही असं सिलेक्शन करू शकता. पण जेव्हा आपल्याला हे सिलेक्शन बी पाहिजे आणि इथं खाली पण सिलेक्शन पाहिजे, तर तुम्ही एका वेळेत दोन दोन सिलेक्शन कसं करू शकता. आता इथं मी जर सिलेक्शन करायला गेलो ना वर, तर खालचं माझं सिलेक्शन जातंय. आता आणि जेव्हा मी खाली सिलेक्शन करायला गेलो ना, माझं वरचं सिलेक्शन जाते. पण मला दोन्ही पाहिजे, वर पण पाहिजे खाली पण पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकतो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ऑप्शन बारमध्ये जे सेकंड नंबरला दिसते तुम्हाला, आता हे सर्वात पहिलं नाही का न्यू सिलेक्शन आहे, म्हणजे तुम्ही एक न्यू सिलेक्शन करू शकता. आणि दुसऱ्या नंबरला काय आहे, इथे ॲनिमेशन होते ॲड टू सिलेक्शन, म्हणजे तुम्ही सिलेक्शन ॲड करू शकता. समजा एवढं सिलेक्शन मी केलं, आता इथं खाली पण सिलेक्शन केलं. आता हे दोन सिलेक्शन आहे माझ्याकडं, इथं एक सिलेक्शन करतो, इथे एक सिलेक्शन करतो आणि आता आपण मास्क करू. तर बघितलं तुम्ही सगळं रिमूव्ह केलं, जेवढं सिलेक्शन केलं तेवढंच आलेलं आहे. तर ह्याचा फायदा हेच आहे, तुम्ही फर्स्टमध्ये सिलेक्शन करू शकता आणि 2 नंबरला तुम्ही अजून सिलेक्शन ॲड करू शकता. फर्स्टमध्ये काय होतं, एकच सिलेक्शन होणार, दुसरं करायला गेले की अगोदरचं रिमूव्ह होणार. आणि सेकंडमध्ये पाहिजे तेवढे तुम्ही सिलेक्शन करू शकता. पण तुम्ही फर्स्टमध्येच राहून अजून सिलेक्शन कसे ॲड करू शकता, तुम्हाला सारखं सारखं इथं जावं लागेल. त्यासाठी काय करायचं, कीबोर्डवर शिफ्ट दाबायचं आणि सिलेक्शन करायचं पाहिजे तेवढे. कारण शिफ्ट दाबल्यावर काय होतं, हे जे तुमचं ॲड सिलेक्शन आहे ना न्यूवालं, ते शिफ्ट दाबलं की लगेच सेकंडमध्ये जातं. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा शिफ्ट, जसं मी शिफ्ट दाबन ना तसं तुम्ही वर बघा ऑप्शन बारमध्ये, ते काय होते सेकंडमध्ये जातं, म्हणजे ॲड टू सिलेक्शनमध्ये जाते. मग कधी पण तुम्ही सिलेक्शन करत असाल, तुम्हाला अजून सिलेक्शन पाहिजे, कीबोर्डमध्ये शिफ्ट दाबा आणि सिलेक्शन करा. आणि त्याच्या पुढं आता हे 2 ऑप्शन सांगितले, पहिलं एकदा सिलेक्शन होतं, दुसऱ्यांदा अजून सिलेक्शन तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्हाला सेकंडवालं करावं लागतं किंवा शिफ्ट दाबून करावं लागतं. आता 3 नंबरचं काय आहे, आता हे 2 तुम्हाला समजलं हे ॲड करायचं आहे, तर 3 नंबर काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो, म्हणजे मायनस करतो. आता समजा हे 3 सिलेक्शन आहे आपले, आता ह्याच्यामधलं ना काही मधलं नको आहे मला, एवढं डोक्याच्या म्हणजे एवढं नको आहे मला, तर मी काय करणार 3 नंबरमध्ये जाणार आणि असं सिलेक्शन करणार. आता बघितलं तुम्ही, आता मी रिमूव्ह करतो, हे बघा आता ह्याने एवढं ठेवलं, मला गायब करून टाकलंय. पण मी कंट्रोल I केलं ना इन्व्हर्ट, तर हे बघा आता एवढं ठेवलं, एवढं रिमूव्ह केलं. तर हे सर्व सिलेक्शनचे ऑप्शन आहे, पहिला सिलेक्शन करतो, दुसरा अजून सिलेक्शन ॲड करतो, तिसरं मायनस करतो. एक सिलेक्शन केलं, तिसऱ्याने त्याला मायनस केलं आणि सगळंच केलं तर पूर्णच मायनस करून टाकून तो नो पिक्सल ॲड सिलेक्टेड झालं. समजलं असं. आणि याचं शॉर्टकट की काय आहे, शिफ्टने तुम्ही ॲड करू शकता आणि अल्टने तुम्ही मायनस करू शकता. मायनसचं शॉर्टकट की आहे अल्ट दाबून तुम्ही मायनस करू शकता आणि शिफ्टने तुम्ही ॲड करू शकता. आता एक 4 नंबरला जे ऑप्शन बघायला भेटतं तुम्हाला, तर हे काय करतो, दोघांमधलं जे सिलेक्शन आहे ना ते ठेवतो, बाकी सगळं रिमूव्ह करून टाकतो. समजा इथं मी 2 सिलेक्शन घेतो, असे हे 2 सिलेक्शन आहे. आता मला समजा एवढा भाग पाहिजे, समजा इथून मी 4 नंबरचं सिलेक्शन घेतलेलं आहे, तुम्ही तर बघताय इंटरसेक्ट विथ सिलेक्शन म्हणून आहे, आणि त्याने मी जर सिलेक्शन केलं, आता ह्याच्यामधला जो भाग आहे ना, जो एल दिसतोय का तुम्हाला, एल तेवढाच राहणार फक्त. हे बघा एल दिसला, आता इथून केलं, आता ह्याच्यामधला जो तुम्हाला दिसतोय तेवढाच भाग राहणार, बाकी सगळं रिमूव्ह होणार. आता ह्याच्यामधला समजा एवढा हे केला, आता एवढाच राहणार, खालचा जो दिसतोय ना तुम्हाला टिक्का पासला सगळा भाग, तो सगळा रिमूव्ह होऊन जाणार. हे बघा असा, म्हणजे हा मधला भाग ठेवतो. समजा इथून मी असं ॲड केले सिलेक्शन एवढे, आणि इथून समजा मी एक असं ठेवलं एवढं, ह्याच्यामधला जेवढा भाग आहे ना तेवढा ठेवणार तो, बाकी सगळं रिमूव्ह करून टाकणार. तर तुम्हाला समजलं असन हे सर्व काय काम करतात ते. हे सर्व रेक्टँग्युलर मार्क टूल नाही का सिलेक्शनचंच काम करतात ते. पहिला जो आहे तो न्यू सिलेक्शन घेतो, दुसरा ॲड करत जातो, तिसरा मायनस करतो, आणि चौथा जे मधला आहे जे काही तुम्हाला पाहिजे ते ठेवतो, बाकी सर्व रिमूव्ह करून टाकतो. आणि इथं फेदरचं बी ऑप्शन भेटतं तुम्हाला, सॉफ्टनेट एज, म्हणजे तो काय करतो एज सॉफ्ट करतो. मी तुम्हाला आता दाखवतो करून, बाकी हे पुढचं सांगितले मी तुम्हाला
आता आपण फेदरचं बघू. आता इथून समजा एवढा फोटो मी सिलेक्ट करून घेतला आणि ह्याला मी डायरेक्ट मास्क केलं. आता तुम्ही बघता इथं मी झूम केलं की पूर्ण शार्प आहे फोटो आपला. थोडा पण तुम्हाला असा ब्लर दिसतोय का? नाही दिसत आहे, पूर्ण शार्प आहे. कारण आपण इथं फेदर नाही का 0 ठेवलेला आहे. आता मी परत इथून मास्किंग डिलीट करतो आणि आपण काय करूया, इथं फेदर ठेवूया 10 ठेवला. आणि आता आपण काय करूया, इथून सिलेक्शन करू आणि परत मास्क करू. आता तुम्ही बघितलं ना काय केलं, पूर्ण जे फेदर आहे ह्याचा म्हणजे पूर्ण एजेस आहे ना ते स्मूथ केलेले आहेत आणि पूर्ण असं ब्लर तुम्हाला दिसतंय ना ते त्यांनी फेदर हे केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही नाही का, तुम्हाला जर फेदर जर पाहिजे ना पूर्ण तुम्हाला शार्प नकोय, मग तुम्ही तिथं 2 किंवा 2 वगैरे ठेवू शकता आणि माझं सिलेक्शन करून मास्क करू शकता. म्हणजे तुमचं नॉर्मल ब्लर होईल, पूर्ण शार्प दिसणार नाही. तर तुम्हाला फेदर बी समजला. हे जास्त बी ठेवू नका, कारण जास्त ठेवल्यावर काय होतं ते सांगतो. किंवा ते 0च राहू द्या, तुम्हाला लागलं तर यूज करा. समजा इथं मी 50 ठेवला, सिलेक्शन केलं आणि मास्क केलं. आता बघा पूर्ण फोटो त्याने ब्लर केलेला आहे. तुम्ही जर फोटो फ्रेम वगैरे बनवत असाल ना कॉलेज वगैरे असे, त्यावेळेस तुम्ही फोटोचं असं करून हे करू शकता. कारण हे काय करतं, कोणतं बी बॅकग्राऊंड आहे ना तुमचं त्याला पूर्ण मर्ज करून टाकतो. असं पूर्ण असं वाटत नाही. समजा आता इथं मी ग्रीन कलरच घेतो असा, तर हे बघा पूर्ण सॉफ्ट आणि मॅच केलेले फोटो फ्रेमसाठी खूप भारी येते फेदर, तुम्ही यूज करा. आता आपण काय करूया, हे सर्व टूल झालेले आहेत आपले. हे पण सांगितलं, फेदर बी सांगितला. आता इथं अँटी ऑप्शन आपल्याला शो होत नाही, ते आपल्याला इथं जे एलिप्टिकलचं मार्क टूल आहे ना त्यामध्ये शो होईल. आपण बघूया आता ते, बाकी हे वरचं झालेले. तर आता आपण एलिप्टिकल मार्क टूल बघूया. आता ह्याच्यामध्ये पण हे जे ऑप्शन आहे ना सेम काम करते ते, त्यामुळे मी तुम्हाला आता सांगणार नाही ते. आता पुढचं बघू. फेदर बी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. सेम आहे, जे वरती आपण पाहिलं ना ॲड करायचं तेच इथं पण तेच काम करतं. सिंगल सिलेक्शन, दुसरं करायला गेलं की आधीचं निघून जातं आणि शिफ्ट दाबून तुम्ही पाहिजे तेवढे सिलेक्शन करू शकता. सेम आहे, काहीच फरक नाही. फेदर बी झालेलं आहे. आता इथं फक्त आपण अँटी आलेचं ऑप्शन बघू काय काम करतं. आता हे अँटी आलेचं ऑप्शन आहे ना, हे तुमचं ऑन असणार आहे कधी पण तुम्ही फोटोशॉप घेतलं, ते कधी बंद करू नका. कारण ते काय करतं, जे स्मूथ असतात ना एजेस आपले ते पूर्ण स्मूथ करतात हे ऑन असले की. हे जर तुम्ही बंद केलं, आता समजा इथं मी शिफ्ट दाबून एक सर्कल घेतला आणि मी शिफ्ट दाबून का सर्कल घेतला, तसा जर मी घेतला ना प्रॉपर सर्कल येणार नाही इक्वल साईजमध्ये, त्यामुळे शिफ्ट दाबावं लागतं कीबोर्डवरचं. आता मी शिफ्ट दाबून एक सर्कल घेतला आणि तसा मास्क केला आणि तुम्हाला इथं झूम करून दाखवतो मी. बघितलं तुम्ही हे. आता इथं मी एक व्हाईट कलर घेतो. हां, हे बघा आता तुम्हाला दिसतंय, हे जे तुम्हाला दिसतंय ना काटे हे पूर्ण फोटो शार्प झालेलं आहे. कारण आपण हे अँटी आलेचं ऑप्शन आहे ना, म्हणजे आपला इथून फोटो जरा स्मूथ पाहिजे होता, ते आपल्याला करून नाही दिलं त्यांनी. कारण आपण इथं अँटी आलेचं ऑप्शन आहे ना ते बंद ठेवलं होतं. आता ह्या फोटोला आपण काय करूया, डुप्लिकेट घेऊया कंट्रोल झेनी आणि एकाचं मास्किंग मी डिलीट करतोय आणि परत इथं सिलेक्शन करतोय मी सर्कल शिफ्ट दाबून. पण सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं, ते अँटी आलेचं ऑप्शन आता ऑन करायचे. एकाला आपण विदाऊट अँटी आलेचं केलेलं त्याला ऑन करून करूया. आता परत सिलेक्शन करतो, मास्क करतो. आता आपल्याकडे नाही का 2 फोटो आहेत, एक वर एक खाली. आता वरचा फोटो आपला ना विदाऊट अँटी आलेचा म्हणजे अँटी आलेच आपण ऑफ केला होता तो. हे बघू शकता किती काटे आणि शार्प फोटो येतो. तुम्ही झूम केल्यावर दिसतो तो. आणि खालचा बघू आता आपण. आता खालच्या मध्ये बघा कसा पूर्ण ब्लेंड केले त्याने बॅकग्राऊंड सोबत, म्हणजे पूर्ण ऑपोसिटी कमी होत त्याने पूर्ण बॅकग्राऊंड सोबत ब्लेंड केलेलं आहे. आणि जो वरचा फोटो होता ना आपला तो त्याने पूर्ण शार्प केलेलं आहे. हे बघा ह्या दोघांमध्ये फरक बघा किती. हे कसे काटे सारखं दिसते तुम्हाला आणि हे बघा किती स्मूथ दिसते. तर त्यामुळं तुम्हाला एवढंच सांगन, कधी पण तुम्हाला अँटी आलेच नाही का ऑनच ठेवायचं आहे, कारण रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर आता आपण काय करूया, पुढचा जो टूल आहे आपला सिंगल रॉ मार्क टूल, हा काय करतो, सिंगल जे आपले पिक्सल आहे ना तुम्ही झूम केलं ना तुम्हाला जे दिसतात. आता मी तर फोटोला झूम करतो. आता हे जे तुम्हाला दिसतात ना बारीक बॉक्स, हे पिक्सल आहे आपले.
जेव्हा तुम्ही इथं सिंगल रॉ क्लिक करता ना, हे पूर्ण एका लाईनमध्ये असं सिंगल रॉ म्हणजे सिलेक्शन करतो. आणि जर मी शिफ्ट दाबून सिंगल कॉलम जर क्लिक केला ना, तर हा पूर्ण असं सरळ लाईन सिलेक्शन करतो. तर ह्याचा काही एवढा फायदा नाही, कोण यूज करत पण नाही त्याला, हे वरचेच यूज करतात. ते मी तुम्हाला बोलले, फक्त माझं सांगायचं काम आहे. सिंगल म्हणजे पूर्ण एक लाईनमध्ये आणि सिंगल कॉलम म्हणजे सरळ लाईनमध्ये, तेच आहे. बाकी बस एवढं काही नाही ह्याचं. त्यामुळे मी आता पुढच्या टूलकडे जातोय. आता आपण लासो टूल बघूया. आता हे कंट्रोल डी करून डी सिलेक्ट करतो आणि एक फोटो डिलीट करून टाकतो. आता इथून लेअर मास्क पण डिलीट, फोटोला थोडं वर घेऊन येतो असं. आता आपण लासो टूलचं काम बघू. लासो टूलचा शॉर्टकट की एल आहे. आता हा कसं काम करतो ना ते बघूया आपण. तर हा टूल असा आहे, तुम्ही त्याला कसं बी फिरवलं ना, कसं पण, जसं तुम्ही पेन्सिल फिरवता ना किंवा पेन, तशा टाईपमध्ये तो सिलेक्शन करून देतो. आता मी एवढं सिलेक्शन केलं, मास्क केलं, तर हे बघा कसं सिलेक्शन करून दिलं त्यांनी. तुम्ही ह्या टूलने नाही का फोटो कट करायचा विचार करू नका, कारण प्रॉपर होणार नाही. हे टूल कुठं कामाला येतात ना ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा असं सिलेक्शन केलं मी, पण तेवढं प्रॉपर येणार नाही. त्याला तुम्हाला पेन टूल किंवा मग क्विक सिलेक्शनच लागेल. आणि लासो टूलचं काम सांगतो तुम्हाला काय आहे. आता समजा मला हा लोगो ना रिमूव्ह करायचा आहे, समजा असा, ह्याला मी सिलेक्शन केलं. इथून स्पॉट हेलिंग टूल ब्रश आहे, पुढं सांगतो मी. हे बघा रिमूव्ह केलं त्यांनी लोगोला आपल्या. तर हा लासो टूल ना कसा पण यूज करा, तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे किंवा एखादा भाग तुम्हाला असा सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही डायरेक्ट जसा पेन फिरवता ना पेन्सिल वगैरे, तसं सिलेक्शन करू शकता. आणि त्याला पण तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतात, जे मी तुम्हाला मागाशी सांगितले. सिलेक्शन करू शकता, शिफ्ट दाबून अजून सिलेक्शन करू शकता, असे ॲड करू शकता, आल्ट दाबून मायनस करू शकता. आणि 4 नंबरचं आहे ना, त्याने तुमचा जो मधला भाग आहे ना तेवढा ठेवून बाकी सगळे रिमूव्ह करू शकता. तर त्याचं ऑप्शन इथं अँटी टॅलीचं पण ऑप्शन बघायला भेटतो तुम्हाला. तर लासो टूल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कसं काम करतो. आता त्या खाली पॉलिगॉनल लासो टूल आहे. तर हा काय करतो, वरचा टूल कसा पण वर्क करतो, म्हणजे कसा पण फिरवा तुम्ही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप जण त्याला कसं यूज करतात माहिती आहे का, मी तुम्हाला दाखवतो. समजा इथं मी असं एक सिलेक्शन करतो, असं लासो टूलने केले बरं का. आता एवढं सिलेक्शन झालं. आता इथून एक मी ग्रेडियंट कलर घेतो, म्हणजे सॉलिड कलर घेतो इथून. तर सिलेक्शन झालेलं आहे. आता इथून मी एक सॉलिड कलर घेतो, व्हाईट कलरचा. आता इथे एक आपण सॉलिड कलर घेऊया, अजून एक दुसरा डार्कमध्ये. तर तुम्ही हे बघताय का, हे तुम्हाला कळलं असेल. खूप जण डिझाईनमध्ये फुटरला किंवा काहीतरी डिझाईन करत असताना तेव्हा यूज करतात. मी तुम्हाला अजून चांगलं करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, बघितलं. तर हे सर्व लासो टूलने करतात खूप जण, किंवा पेन टूलने बी करतात. तुम्हाला समजलं असेल लासो टूल तुम्ही कसा वापरा, कसं बी सिलेक्शन करा. आता आपण पुढचा पॉलिगॉनल लासो टूल बघू. तर वरचा टूल कसा पण यूज होतो, कसं बी फिरवा. आणि हा खालचा जो आहे ना, हा काय करतो, सरळ लाईनमध्ये सिलेक्शन करतो. आता समजा इथं क्लिक केलं, त्यानं ते इथं क्लिक केलं ना, हे बघा पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये तो सिलेक्शन करून देतो आपल्याला. हे बघा सिलेक्शन करून दिले एवढं. किंवा मला समजा हे चष्मा पाहिजे ना असा, त्याला पण मी असं सिलेक्शन करू शकतो. बघा एवढं सिलेक्शन केलं, हे बघा म्हणजे पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये सिलेक्शनचं काम करतो. आणि ह्याला मी कधी वापरतो ते पण सांगतो तुम्हाला. एक मी काहीतरी PNG वगैरे घेतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया कळन कधी यूज करायचं त्याला. आता इथं मागं काय PNG आहे, ह्याच्या मागे एक बॅकग्राऊंड घेतो सॉलिड. आता तुम्हाला दिसतात हे सर्व. आता हे मागं नाही का पूर्ण हे PNGचा सेट आहे पूर्ण. मला जर ह्याच्यामधलं जर काही डिझाईनमध्ये टाकायचं, समजा हे वाला मला आवडलं, आता मी काय करतो, पॉलिगॉनल लासो टूल घेतो, इथून एक स्ट्रेट लाईन घेतो अशी, आणि एवढं सिलेक्शन करून घेतो. आता एवढं सिलेक्शन झालं. आता हे सिलेक्शन झालं आहे, पण हे आपलं जी मेन लेअर आहे ना आपली, जी हे जे दिसते तुम्हाला शेप वगैरे वेगवेगळे लाईन दिसतं, ते
आता मी कंट्रोल J करतो. आता जेवढं सिलेक्शन केलं ना, जेवढं पाहिजे होतं आपलं ते सिलेक्शन झालेले. हे बघा इथं वरती. ह्याला मी असं ड्रॅग करू शकतो आणि माझ्या डिझाईनमध्ये असं यूज करू शकतो मी, लग्नपत्रिका वगैरे. आणि त्यासाठीच मी हा जास्त टूल यूज करतो. लासो टूल झाला, पॉलिगॉनल लासो टूल झाला, तर त्यालाच यूज करतो. पण तुम्हाला माहिती का, तुम्ही नाही का लासो टूल यूज करत असाल ना, तर लासो टूल यूज करता करता तुम्ही पॉलिगॉनल लासो टूल बी यूज करू शकता, किंवा पॉलिगॉनल लासो टूल यूज करता करता तुम्ही लासो टूल बी यूज करू शकता. म्हणजे हा यूज करताना तुम्ही हा पण यूज करू शकता आणि हा यूज करताना तुम्ही तो पण यूज करू शकता. कन्फ्यूज नका होऊन, मी तुम्हाला करून दाखवतो. समजा हा मी असा कसा बी लासो टूलने सिलेक्शन करतोय. मला जर वाटलं अरे मला आता नाही का सरळ लाईनमध्ये सिलेक्ट पाहिजे, मी असं सरळ नाही नेऊ शकत ना. जर मला सरळ न्यायचंय ना, तर मी आल्ट दाबलं ना, लगेच माझं पॉलिगॉनल लासो टूलमध्ये कन्वर्ट होईल म्हणजे आल्ट दाबून धरले म्हणून. जर मी आल्ट सोडला ना, तर ते परत आपलं लासो टूलमध्ये येईल. आणि समजा जर मी पॉलिगॉनल लासो टूल घेतला, आता हा सरळ लाईनमध्ये सिलेक्शन करतोय, मी जसं आल्ट दाबून धरण ना, तसं हा लगेच लासो टूलमध्ये कन्वर्ट होईल. तर तुम्ही आल्ट दाबून ना पाहिजे तसं त्याला कन्वर्ट करू शकता. लासो टूलला तुम्ही पॉलिगॉनल लासो टूलमध्ये बी हे करू शकता, किंवा मग पॉलिगॉनलला तुम्ही लासो टूलमध्ये बी कन्वर्ट करू शकता. असं सिलेक्शन केलं, आल्ट दाबलं, लगेच पॉलिगॉनल लासो टूल आला आणि लगेच मी इथून पॉलिगॉनल लासो टूल घेतला, आल्ट दाबून धरलं, लगेच त्याला लासो टूलमध्ये कन्वर्ट केला. ते शॉर्टकट की आहे, बाकी एवढं काय हे नाही. बाकी वरचे ऑप्शन सांगितलेले. हा तिथं मॅग्नेटिंग लासो टूल आहे, हा पण महत्त्वाचा आहे. तो पण जास्त यूज नाही होत, पण तुम्हाला सांगतो मी. तर आता मी त्याच्यावर क्लिक केलेलं आहे इथं मॅग्नेटिंग लासो टूलला. त्याच्यामध्ये तुम्हाला ना वर ऑप्शन बघायला भेटतील. ह्या वरच्यामध्ये नव्हते, हे बघा, पण ह्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतात. आणि एक महत्त्वाचं राहिलं, तुम्ही द रेक्टँग्युलर मार्क टूलमध्ये बी द सिलेक्ट अँड मास्कचं ऑप्शन होतं. मी तुम्हाला मागाशी मास्क करून दाखवत होतो ना, तेच आहे. आणि तेच तुम्हाला द मॅग्नेटिंग लासो टूलमध्ये बी बघायला भेटतं. तर सिलेक्ट अँड मास्क काय आहे, हे ऑटोमॅटिक तुम्हाला सिलेक्शन करून देतो, म्हणजे रिफाईन करून देतो सिलेक्शन. आणि इथून करून किंवा मग तुम्ही इथं सिलेक्ट अँड मास्कमध्ये जर केले ना, तुम्ही हेअर वगैरे रिकवर करू शकता. ते पुढं बघू. आता फक्त मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो. समजा इथं मी क्लिक केलं आणि परत इथं सिलेक्ट सब्जेक्टवर क्लिक केलं. आता हे काय करणार, माझं जे ऑब्जेक्ट आहे ना, हा फोटो, हा पूर्ण सिलेक्ट करणार आहे. आता तुम्ही बघत असताना ह्याने पूर्ण सिलेक्ट केलेलं आहे. आता मी जसं ओके करेन ना, तसं हा पूर्ण माझा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून देईल. आता मी समजा इथं बॅकग्राऊंड चेंज करतो, हे बघा, त्याने पूर्ण माझं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिले. एवढं परफेक्ट नाही केलं, पण बऱ्यापैकी केले. म्हणजे एवढं काही तुम्हाला एवढं परफेक्टमध्ये देणार नाही. ते तुम्हाला जर परफेक्टमध्ये पाहिजे ना, त्यासाठी पेन टूल शिकावं लागेल. पेन टूलचा मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट, तर तुम्ही बघून शिकू शकता, किंवा ह्या क्लासमध्ये बी तुम्हाला सांगेन मी. तर तुम्ही बघितलं असेल, सिलेक्ट अँड मास्कमधून मी डायरेक्ट 1 क्लिकमध्ये सिलेक्शन केले. तर तेच आहे सिलेक्ट अँड मास्क. पुढं बघू आपण, जे काही व्हिडिओ येतील आपले त्यामध्ये थोडंफार बघूया. आणि ते सर्व तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतात, कलर रेंज वगैरे. आता आपण मॅग्नेटिंग लासो टूल चालले आपलं. हे ऑप्शन तुम्हाला मी आधीच सांगितले, फेदर सांगितलं, अँटेले सांगितलं आहे. आता हे जे 3 ऑप्शन आहे हे सांगतो. आणि सिलेक्ट अँड मास्क आता आपण जो बघितलं तो, ते काय करतो, विड्थचा ऑप्शन काय. आता सर्वात पहिली गोष्ट मॅग्नेटिंग लासो टूल. आता मॅग्नेट काय आहे, आता हे सिलेक्शनचंच ऑप्शन आहे. ते काय करतो, आपलं जे ऑब्जेक्ट आहे ना त्याला पकडतो, म्हणजे जे काही त्याला दिसतं ना जवळ ऑब्जेक्टला, तो सिलेक्शनला म्हणजे मॅग्नेटिंग, तर तो मॅग्नेटच्या म्हणजे असं मॅग्नेटचा समजला असेल, तो सिलेक्शन करतो. जे काही एज दिसतं ते ना आपला, तो पकडतो आणि लगेच सिलेक्शनला सुरुवात करतो. आता समजा इथून मी क्लिक केलं, तर आता बघा तुम्ही कसं सिलेक्शन करतोय तो. त्याने काय केलं, आपला जो फोटो आहे ना त्याला जे दिसतंय फोटोमध्ये शार्प झालं, किंवा त्याला जे एजेस दिसतात, त्याचे कॉन्ट्रास्ट दिसतं, ते तो त्याला लगेच पकडतोय. जसं मी माऊस इकडे घेऊन जाईन ना, तरी तो त्याला पकडणार आहे. कारण जे मी वरती तुम्ही जे बघताय विड्थ, तर विड्थचं काम काय आहे, हे बघा इथं हे जे विड्थ दिसतंय ना, ते काय करतो, जो जवळचा एरिया दिसतो नाही तुम्हाला बॉक्स, तर तो जास्त ठेवला ना, तर तो जास्त
जवळचं पकडतो, म्हणजे नाही कसं जरी तुम्ही लांब घेऊन गेले ना माऊस तरी तो पकडतो. आता आपले बॅकग्राऊंडमध्ये खूप जरा डिटेल्स आहे ना, त्यामुळे तुम्हाला हे वाटतंय. समजा इथं मी आपलं हेच घेऊया आपण आता, म्हणजे आता तुम्हाला समजा. आता ह्या दोघांना मी सर्वात पहिलं कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कारण PNG होतं ते. आता आपण त्याला हे केलेले मर्ज केलेले, म्हणजे कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले. आता आपण काय करूया, हे जे विड्थ आहे ना हे मी इथं 1 ठेवतो, कॉन्ट्रास्ट पण मी कमी करतो 2 ठेवतो, तिथं फ्रिक्वेन्सी पण मी इथं 1 ठेवतो. आता आपण सिलेक्शन करून बघू. तर तुम्ही बघताय ना आता ते पकडते का आपल्या ऑब्जेक्टला? नाही पकडते. जेव्हा मी जवळ घेऊन जाईन ना तेव्हाच पकडते ते. 1 मध्ये काय होतं, जे तुमचं जे बॉक्स दिसतोय ना झूम केल्यावर, म्हणजे जो पिक्सेल दिसते तर तेवढ्यामध्येच पकडतो फक्त. असं हे बघा, तेवढ्या ह्याच्यामध्येच तो पकडणार. आणि जसं तुम्ही त्याला वाढवणार, समजा इथं ह्याचं किती होते लास्ट, समजा इथं मी 300 टाकलं, त्याचं लास्ट किती आहे बघा 256 आहे. कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त तुम्ही 256 ठेवू शकता. आता मी 256 ठेवतो आणि आता सिलेक्शन करतो. आता मी माऊस इकडे जरी घेऊन गेलो ना तरी तो काय करणार, त्याला पकडणार. कारण त्याने काय केलं, आता 200 जे पिक्सेल आहेत ना जवळपास तेवढं त्याने तो सिलेक्ट करू शकतो, म्हणजे तेवढं तो पकडू शकतो आपल्या ह्याला ऑब्जेक्टला. हे बघा किती भारी असं सिलेक्शन होते. तर हे पण टूल कोण यूज करत नाही जास्त, पण मी सांगतोय तुम्हाला. बघा सिलेक्शन किती भारी करून देतो तो आपल्याला. आपण फक्त माऊस घेऊन चाललोय क्लिक दाबून आणि तो आपल्याला सिलेक्शन करून देतोय. आणि ह्याचं जास्त काही ठेवायचं ना लक्षात, तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा. हे जर तुम्ही वाढवलं ना तर तुम्ही माऊसचं थोडं जरी असं हे केलं ना तरी तो प्रॉपर आपल्याला सिलेक्शन करून देतो. पण हे जास्त बी नाही, कमीत कमी जास्त जण किती ठेवतात, 150 पर्यंत ठेवतात. आणि कॉन्ट्रास्ट काय करतो, जे आपलं एजेस आहे ना, म्हणजे आपलं जे ऑब्जेक्टमध्ये जे काही कॉन्ट्रास्ट आहे ते डिटेक्ट करतो. तर ह्याचं काही एवढं हे नाही. आणि जे फ्रिक्वेन्सी दिसते ना तिथं 1 आहे ना, आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. समजा आता इथून मी सिलेक्शन करतोय. आता दुसरा पॉईंट आपला कुठं क्रिएट झालाय, हे बघा इथं झालेलं आहे दुसरा पॉईंट. कारण आपण फ्रिक्वेन्सी किती ठेवलेले, 1 ठेवलेले. आता जर इथं मी 100 ठेवलं ना, ह्याला आपण 100च ठेवू शकतो, ह्याला 256 नाही ठेवू शकत. असं हे बघा 100च ठेवू शकतो. आता जर मी केलं ना तर बघा किती पॉईंट क्रिएट होते ते जवळजवळ. तर त्याचं काम तेच आहे. हे कमीत कमी तुम्ही इथं 5 वगैरे ठेवू शकता. इथं कॉन्ट्रास्ट तुम्ही 15 वगैरे ठेवू शकता. आणि जर हे दिसतंय तुम्हाला वेट तर हे पण तुम्ही 150 वगैरे ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही जर सिलेक्शन करायला गेले ना तुमचं असं प्रॉपर सिलेक्शन होऊन जाईल. हे बघा असं तुम्ही स्पेस दाबून ना त्याला इकडे घेऊन येऊ शकता. असं सिलेक्शन करायचे तुम्हाला. आता मी तुम्हाला सिलेक्शन करून दाखवतो सगळं, म्हणजे तुम्हाला समजेल किती फास्ट सिलेक्शन करतो मी. जे काही त्याला दिसते ऑब्जेक्ट सिलेक्शन करायला तेवढं तो सिलेक्शन करतोय. आणि तुम्हाला जर वाटलं ना अरे हा पॉईंट मला डिलीट करायचा आहे तर त्याला तुम्ही डायरेक्ट डिलीट दाबलं ना तर डिलीट होऊन जाईल. असं डिलीट करू शकता. फक्त तुम्हाला कीबोर्डवर डिलीट दाबायचं आहे आणि तो पॉईंट डिलीट होऊन जाईल. मी घेतो सिलेक्शन करून आता जसं होईल तसं, कारण आपण हे टूल वापरतच नाही. त्यापेक्षा मग क्विक सिलेक्शन वापरा, ती जरा बेस्ट राहील तुमच्यासाठी. नाही तर मग सगळ्यात बेस्ट आपला पेन टूल. पेन टूल सारखा टूलच नाही कोणता. आता बघा एवढं सिलेक्शन झालं. आता मी मास्क केलं. आता बघा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाले आपलं. आणि हे पूर्ण आपण मॅग्नेटिंग टूलच्या सहाय्याने केलेले. तुम्हाला समजलंच असेल लासो टूल काय आहे, पॉलिगॉनल लासो टूल काय आहे, मॅग्नेटिंग लासो टूल काय आहे. तर हे तुम्हाला मी एवढं सांगितलेले आहेत. आता त्याच्या पुढचा जो आपला टूल आहे तो ऑब्जेक्ट सिलेक्शन आहे. तो ऑब्जेक्ट सिलेक्शनसाठी आपण परत आपल्या फोटोकडे जाऊया. आता ह्याच्यामध्ये काय करू, सर्वात पहिला जो आपल्याला ऑप्शन भेटतो तो ऑब्जेक्ट सिलेक्शन आहे. शॉर्टकट की W आहे. तुम्ही W प्रेस केलं ना डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्शन ऑप्शन भेटेल. तर आता आपण काय करूया, आपले सर्व टूल झालेले आहेत. आता आपण ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलला येऊ द्या. तर ह्याच्यामध्ये आपण नाही का असं सिलेक्शन करू शकतो.
आता आधी आपण नॉर्मल सिलेक्शन केलेले, आता फक्त आपण सिलेक्शन केलं ना असं, तर आपला फोटो सिलेक्ट होणार, हे पूर्ण सिलेक्शन नाही होणार आहे. आता बघा 1 क्लिकमध्ये तुम्ही पूर्ण तुमचा फोटो सिलेक्शन होऊन जाईल. तर आता तुम्ही बघितलं नाही कसं दिसतंय, तुम्हाला प्रॉपर सिलेक्शन नाही झालेलं आहे. आता तिथं लासो टूल पण आहे. आता लासो टूलने आपण सिलेक्शन करून बघू. हे बघा, आता लासो टूलने आपल्याला सिलेक्शन करून दिले. किंवा तुम्ही डायरेक्ट रेक्टँगुलर टूलने केलं ना तरी पण तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता आपल्या फोटोमध्ये डिटेल जास्त आहे ना, त्यामुळं ते तुम्हाला तसं दिसतंय. हेच जर इकडे यूज केलं ना असं, हे बघा प्रॉपरमध्ये तुम्हाला सिलेक्शन करून देईन. तुमचं बॅकग्राऊंड पूर्ण प्लेन आहे ना, त्यामुळं तुमचं लगेच सिलेक्शन झालं आहे. तुमचं ऑब्जेक्ट लगेच हायलाईट होतं. तसंच फोटोमध्ये करायला गेले ना तर प्रत्येक फोटोचं बॅकग्राऊंड वेगवेगळं राहतं, त्यामुळं लगेच सिलेक्शन होईन असं नाही. तर त्याचं काम तेच आहे सिलेक्शनचं. इथं तुम्ही लासो टूलने बी सिलेक्ट करू शकता, रेक्टँग्युलरने बी सिलेक्ट करू शकता. आता इथं सॅम्पल ऑल लेअर आणि इनहॅन्स एज आणि ऑब्जेक्ट सबस्ट्रॅक्ट आहे. तर ऑब्जेक्ट सबस्ट्रॅक्ट कधी कामाला येतं ते सांगतो. आता इथं इनहान्स एज आहे ना, तर हे तुम्ही ठेवू नका. आता ते कसं काम करतं ना ते तुम्हाला सांगतो. इथं मी इनहान्स एज ऑन करतो. इथून फोटोला झूम करून घेऊ पहिला आपण. इथून एवढं मी सिलेक्ट करतोय आणि आता इथं मी मास्क करतोय. आता तुम्ही बघितलं का, जे काय साईडने तुम्हाला दिसतं ते पूर्ण ब्लर दिसतंय ना इनहॅन्स, त्याने काय केलं, इनहॅन्स एज ऑन ठेवलं ना, हे जे एजेस असतात ना एजेस, ते पूर्ण ब्लर करून टाकतो, तो इनहॅन्स करून टाकतो. त्यामुळे ते कधी ऑन ठेवू नका. आता तुम्ही ह्याची डुप्लिकेट घेतो आणि वरच्याचं मी डिलीट करतोय मास्किंग. आता इनहॅन्स एज आपण ऑफ ठेवूया आणि आता परत सिलेक्शन करून बघू आपण. आता आपल्याकडे 2 फोटो आहेत. इथं मी फोटोची वाट लावली आहे, पण काही विषय नाही. हे बघा, हे इनहॅन्स एजचं आहे आपलं आधीचं आपण ऑन ठेवलेलं, आणि हे नंतरचं आहे. आता तुम्ही बघा इथं किती शार्प दिसतं ते फोटो. तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही नाही का इनहॅन्स एज आहे ना बंद ठेवा. हे बंद ठेवायचं, ऑन नाही करायचं. ऑन ठेवलं की तुमचा फोटो पूर्ण ब्लर आहे. मग तुम्ही म्हणणार आहे मी एवढा पेंटून कट केला फोटो, किंवा असं ह्यानी कट केला आणि माझं हे झालं. त्यामुळे हे कधी बी ऑफ ठेवायचं. पेन टूलने जर केलं ना, पेन टूलमध्ये तुम्हाला ऑप्शन बघायला भेटत नाही तसं, पण काही विषय नाही. तुम्ही जर क्विक सिलेक्शनने वगैरे केलं ना ते ऑफ ठेवायचं. हा तिथं ऑब्जेक्ट सबस्ट्रॅक्ट आहे. तर ऑब्जेक्ट सबस्ट्रॅक्ट नाही का खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला मी सांगतो कसा काय. तुम्ही अख्खा फोटो सिलेक्ट करता. समजा तुम्ही असा एक फोटो सिलेक्ट करता, हा जो मधला भाग आहे, ह्याला जेव्हा तुम्हाला मायनस करायचं असेल ना, असं समजा इथून मायनस करायचं मी, तर मी असं मायनस केलं तर हा काय करणार, त्याच्या जवळचा जेवढा भाग आहे ना तो पूर्ण असं हे करून पूर्ण असं मॅच होणार. आता बघितलं तुम्ही, हे एवढं पुढं आलं होतं म्हणजे आतमध्ये, ते मी असं बरोबर इथं घेऊन आलेलो आहे, कारण हे सबस्ट्रॅक्ट ऑन आहे. आता तिथं तुम्हाला ॲनिमेशन दिसते बघा, हे बघा. हे जेव्हा तुम्ही बंद करता आणि तेव्हा जर सिलेक्शन केलं ना मायनस अल्ट दाबून, तर तो काय करतो, पूर्ण बॉक्स दाखवतो. म्हणजे तो मॅच करत नाही आपल्या ऑब्जेक्टला. जसं आपण सिलेक्शन करन ना तो तसाच अँगल पकडतो. हे बघा, काहीच फरक पडत नाही. तो फक्त असं लेस करत चाललं आहे ह्याच्या ऑप्शनमध्ये. त्यामुळे कधी बी ऑन ठेवायचं, कारण ह्याने काय होतं, ते पूर्ण जसं लागन ना आपल्या फोटोला तसं तो हे करतो. आता समजा इथं मी असं सिलेक्शन केलं, हे बघा इथं, आता इथं सबस्ट्रॅक्ट ऑन आहे, तर स्मॉल ह्याला वर्क नाही करत ते, आपण इथंच करूया. आता बघा, आता सबस्ट्रॅक्ट ऑन आहे, इथून मी मायनस केलं, पूर्ण हे करून टाकतो. त्यामुळं ना काय, सबस्ट्रॅक्ट ऑन ठेवा. असं तुम्हाला समजणार नाही. तुम्ही जर यूज केलं ना आता प्रॅक्टिससाठी, तर तुम्हाला लगेच एक अंदाज येईल त्याचं काय काम आहे. तर हे कधी बी ऑन ठेवायचं. आणि ते सॅम्पल ऑल लेअर आहे, ते सॅम्पल ऑल लेअर काय काम करतं ना ते सांगतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इकडे यावं लागेल. आता ह्याच्यामध्ये नाही का
सर्वात पहिलं मी अनडू करते कंट्रोल झेडनी, किंवा मग ह्याला राईट क्लिक करून ना कन्वर्ट टू लेअरमध्ये कन्वर्ट करतो. आता आपलं बॅकग्राऊंड आणि ते सगळं वेगवेगळं झालेलं आहे आणि ग्रुपला डिलीट करतोय मी, अनग्रुप करतोय. आता ही आपली PNG आहे. आता सॅम्पल ऑल लेअर काय काम करतो ना ते सांगतो मी तुम्हाला. आता ह्याची मी डुप्लिकेट नाही का, इथं लय डुप्लिकेट घेतो, कंट्रोल J करून घेतो, किंवा अल्ट दाबून पण डुप्लिकेट घेऊ शकता तुम्ही, असं अल्ट दाबून कीबोर्डचं. आता बघा इथं मी किती घेतले तेवढे, ह्याला सिलेक्शन करून छोटे करतो. आता 1 2 3 4 अजून घेतो 5. आता 6 बाउल तिथं. आणि आता इथं सॅम्पल ऑल लेअर ऑफ आहे, आणि लेअर कोणती आपली मेन, अगा ही लेअर आहे आपली मेन इकडं. आता हिला जर असं सिलेक्ट केलं ना मी, हिला काही सिलेक्शन होईल, पण हिला जर मी सिलेक्ट केलं ना असं नाही येणार. ते काय म्हणते, ते तुमची जी लेअर आहे ना ते सिलेक्ट नाही, म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही तुमचं. हिला सिलेक्ट केलं की ते लगेच सिलेक्शन होईल. का? कारण आपण काय केलेलं आहे त्याच लेअरवर सिलेक्शन करतोय, त्यामुळे ते लगेच सिलेक्शन होते. पण इथं जर तुम्ही ऑप्शन बारमध्ये जर सॅम्पल ऑल लेअरवर क्लिक केलं ना, ते काय करणार, जेवढे काही तुमचे लेअर आहेत ना सर्वांवर वर्क होणार. आता आपण ह्या लेअरवर आहे, समजा हिला जर सिलेक्शन केलं ना तर मी त्याला बी सिलेक्शन करू शकतो, हिला पाहिजे तर हिला बी सिलेक्शन करू शकतो. आणि शिफ्ट दाबून ना मी ह्या सगळ्यांना सिलेक्शन करू शकतो. हे बघा सगळ्यांना सिलेक्शन करू शकतो. आणि हे कधी होतं, जेव्हा तुम्ही सॅम्पल ऑल लेअर करता तेव्हा. आता खूप जण म्हणून अरे मग मी ह्याला ऑनच ठेवतो, पण चुकीचं आहे, त्याला ऑन ठेवू नका. तुम्ही जर ऑइल पेंटिंग वगैरे करत असाल ना स्मूथ वगैरे, तेव्हा लय प्रॉब्लेम येतो. तिथं बी तुम्हाला सॅम्पल ऑल लेअर बघायला भेटतं, पण हे ऑन ठेवायचं नाही, हे कधी बी बंद ठेवायचं. तुम्हाला जर एका लेअरसोबत खूप लेअरवर काम करायचं असेल ना तेव्हाच ऑन ठेवा. आता मी तुम्हाला सांगितले ना, तर सॅम्पल ऑल लेअर काय करतो, एकासोबत जेवढे काय लेअर आहे ना सर्वांवर तो काम करतो, पण हे ऑन केलं तरच तो सगळ्यांवर काम करतो, नाहीतर मग जी लेअर तुमची सिलेक्ट आहे ना त्याच्यावरच काम करतो. तर सॅम्पल ऑल लेअर बी तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त सबस्ट्रॅक्ट ऑन ठेवायचं आहे. आणि बाकी द सिलेक्ट सब्जेक्ट वगैरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ह्याच्या आतमध्येच जे सिलेक्ट सब्जेक्ट आहे ना तेच ऑप्शन येते. तर आता आपण पुढचा टूल बघू, क्विक सिलेक्शन. तर हा काय करतो, सिलेक्शनचंच काम करतो, पण हा ब्रश टाईप सिलेक्शन करतो. म्हणजे जसं तुम्ही घेऊन जाईल ना याला क्लिक करून, तसं तो सिलेक्शन करत जातो आणि आपल्याला असं सिलेक्शन करून देतो. पण आता इथं सिलेक्शन नाही होणार आहे, कारण आपली मेन लेअर कोणती आहे, खालची आहे. आता जर मी खालच्या लेअरला जर असा ब्रश मारला ना तर हे बघा कसं सिलेक्शन करते आपलं. हे बघा प्रॉपर सिलेक्शन करून दिले. आता मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो, किंवा ह्याला सॉलिड कलर देऊ शकतो असा मास्क करून. तर तुम्हाला समजलं असेल, क्विक सिलेक्शन बी सिलेक्शनचंच काम करतो. इथं पण तुम्हाला सॅम्पल ऑल लेअर, इनहॅन्स याचं ऑप्शन भेटतं. आता मी सॅम्पल ऑल लेअर करतो आणि सगळ्यांना सिलेक्शन करू शकतो मी असं. आणि मी शिफ्ट दाबून ना अजून पाहिजे तेवढे सिलेक्शन करू शकतो. हे सर्व सिलेक्शन हे झालं सर्व सिलेक्शनचेच ऑप्शन आहे, मी तुम्हाला आधीच बोललो होतो. आता क्विक सिलेक्शन बी तुम्ही पाहिजे तसं सिलेक्शन करू शकता, ब्रश टाईप. आता इथं मॅजिक वॉन्ड टूल आहे, हा काय करतो, 1 क्लिकमध्ये सिलेक्शन करतो. आता आपण परत माझ्या फोटोकडे येऊया, सारखं इकडं तिकडंच फिरू आपण आज. आता हे काय करतो, 1 क्लिकमध्ये सिलेक्शन करून देतो तुम्हाला. समजा इथं मी क्लिक केलं, आता बघा एवढं सिलेक्शन केलं आहे मी. आता मी फक्त कंट्रोल X केलं ना तर हे पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकतोय. आता हे झालं. आता मी परत इथं शिफ्ट दाबून इथं सिलेक्शन करतो आणि कंट्रोल X करतो. आता ह्याने दोन्ही सिलेक्शन करून रिमूव्ह करून टाकलेले. तर तुम्ही असं 1 क्लिकमध्ये सिलेक्शन करू शकता. इथं चष्मावर केलं की 1 क्लिकमध्ये सिलेक्शन झालेले. आता इथं पॉईंट सॅम्पल आहे, इथं ॲव्हरेज दिलं तुम्हाला 3x3. आता 3x3 काय आहे, हे बघा, हे झूम करतो मी, हे बघा हे 3 हे 3 म्हणजे असंच काहीतरी, म्हणजे ॲव्हरेज येतो तेवढा. तुम्ही जर इथं 101 ठेवला ना तर ते कसं काम करतं ते दाखवतं तुम्हाला. आता मगाशी आपण क्लिक केलं ना तेव्हा एवढं सिलेक्शन झालं. आता इथं 101 ॲव्हरेज आहे. आता क्लिक करतो, आता बघा केवढं सिलेक्शन करून दिले. आता इथं गालावर केलं त्याने बाहेर पण सिलेक्शन केले. जसं मी कमी करेन ना, समजा 11x11 करतो,
आता बघा एवढं सिलेक्शन केलं, हे बघा एवढं. आता मी परत थोडं 31 करतो. आता एवढं सिलेक्शन केलं. इथं मला थोडं गोरं करायचं, मी असं गोरं करू शकतो नॉर्मल, हे बघा. आता मी परत इथं 3x3 ठेवतोय. म्हणजे ॲव्हरेज आहे, तुम्हाला किती सिलेक्शन पाहिजे. पॉईंट सिलेक्शन म्हणजे जिथं तुम्ही क्लिक करणार ना ते तेवढा भागच सिलेक्शन करणार. आता मी समजा इथं सिलेक्शन केलं तर एवढं सिलेक्शन झालं. आता समजा इथं 51 असताना इथं सिलेक्शन केलं असतं ना तर त्याने पूर्ण सिलेक्शन केलं असतं अख्ख्या फोटोला. त्यामुळे इथं पॉईंट सिलेक्शन ठेवा, आपलं पॉईंट सॅम्पल ठेवा किंवा मग 3x3 ॲव्हरेज ठेवा. आता तिथं तुम्हाला अजून एक ऑप्शन भेटतं तर टॉलरन्स म्हणून काहीतरी. हे पण जर तुम्ही कमी ठेवलं ना तर ते पूर्ण बारीक सिलेक्शन करते. बघा किती याच्यामध्ये सिलेक्शन केले त्याने. आता हे जसं मी वाढवून, आता बघा ह्यानी एकमध्ये एवढं सिलेक्शन केलं, एवढे कलरमध्ये. आता इथे एकच कलर नाही, इथं क्लिक केलं ना जवळपासचे कलर त्याने केले. आता हे जसं मी 50 करतो, हे बघा आता त्याने किती सिलेक्शन केले, एवढं असं सिलेक्शन केलं. आता हे मी आता किती होते लास्ट बघू आपण. बघा 255 लास्ट आहे. आता आपण सिलेक्शन करून बघू. अख्खा फोटो सिलेक्शन केला आहे त्याने बघा. तर असंच आहे, कधी बी कमी ठेवायचं, जेवढं लागते तेवढं, जास्त बी कमी नाही, 15 वगैरे ठेवा. हे बघा असं. शिफ्ट दाबून पण तुम्ही तर सिलेक्शन करू शकता, असं मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं. आणि दायन टॅलेचं ऑप्शन आहे आता. आणि कंटिन्यूचं बी ऑप्शन येतं. तर कंटिन्यूचं ऑप्शन काय आहे तुम्हाला सांगतो. हे जर ऑफ असेल तुम्ही जर सिलेक्शन केलं ना तर अख्खा फोटोला सिलेक्शन करून टाकणार ते. आणि हे जर ऑन असेल ना तर ते तेवढाच भागाला सिलेक्शन करणार. तर ह्याचं खूप भारी काम आहे. रील टाकली होती मी इंस्टाला की हे कधी बी ऑन ठेवायचं. हे जर ऑफ असेल तुम्हाला जर एखादा भाग पाहिजे सिलेक्शन करून. आता हे बी कमी करतो, समजा मी तर 2 करतो. आता इथं सिलेक्शन केलं मी, ह्याने पूर्ण फोटोला सिलेक्शन केलेलं आहे. आणि हे जेव्हा मी ऑन करतो कंटिन्यूचं ऑप्शन आणि त्यावेळेस काय करणार आहे, एवढं सिलेक्शन करणार. आता इथं मी परत थोडं वाढवतो. हे बघा एवढं सिलेक्शन केलं, आणि पूर्ण फोटोला सिलेक्शन केलं आहे का, नाही केलं. पण हे जर ऑफ असतं तर हे पूर्ण फोटोला सिलेक्शन करून टाकतो. मग हे ऑन ठेवायचं, अँड टॅलेस पण ऑन ठेवायचं, सॅम्पल ऑल लेअर बंद करून ठेवायचं. आता एवढे ऑप्शन तुम्हाला ऑप्शन बारमध्ये फार घुसू सांगतोय पूर्ण डिटेलमध्ये. बस फक्त प्रॅक्टिस केलं होऊन जाईल. मला बी एवढं काय माहीत नव्हतं, पण करून हे झालेले. आता हे सर्व टूल सांगितले. आता पुढचा टूल आहे आपला जो क्रॉप टूल आहे. हे 2 टूल बघू. हे स्लाइस टूल वगैरे नाही बघणार आपण, ते सर्व नाही का वेब डिझाईनचे टूल आहे आणि यूज नाही होत जास्त, मी तर नाही केले कधी. आता आपण क्रॉप टूल बघू. तर क्रॉप टूल काय करतो, आता सर्वांनाच माहिती आहे क्रॉप टूल काय करतो. तर क्रॉप टूलचं काम काय आहे, फोटोला क्रॉप करणं. हे बघा असं तुम्ही फोटो असं क्रॉप करू शकता. परत तुम्हाला काही रेशो भेटते नाही तर वेगवेगळे, त्याच्यामध्ये पण तुम्ही क्रॉप करू शकता पाहिजे तसं. हे बघा एवढा मोठा फोटो होता, मी किती शॉर्ट केला त्याला. परत कंट्रोल झेडने अंडो केला. आणि तर तुम्ही स्क्वेअर वगैरे तुम्हाला जे प्रीसेट बनवायचे आहेत ना ते पण तुम्ही स्वतःचे प्रीसेट बनवू शकता, नाव देऊ शकता. इथं ओरिजिनल रेशो पण आहे. आणि परत इथं रेशोमध्ये जाऊन तुम्ही पाहिजे तो रेशो ठेवू शकता, 5 असं. त्याला क्लिअर करू शकता इथून. आणि त्याचं तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटते इथं. ते काय करतो, फोटो समजा तुमचा फोटो जर असा वाकडा वगैरे असेल ना त्याला तुम्ही म्हणजे वाकडा म्हणजे तो पूर्ण असं फिरवतो फोटोला. हे बघा असं. आता समजा हा फोटो आहे ना माझा, समजा हा फोटो असा आहे वाकडा, मला याला सरळ करायचं. मी जर क्लिक केलं आणि इथून फक्त असं केलं ना तर हा फोटो परत माझा असा हे करून टाकून तो पूर्ण असं. तर त्याचं काम ते. आणि इथं पुढं तुम्हाला अजून ऑप्शन बघायला भेटेल, रुलर 3rd ग्रेड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते ग्रेड ठेवू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला असं हे करशाल ना क्रॉप, तेव्हा ते तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल इथं. हे बघा ते ग्रेडमध्ये पूर्ण ग्रेड आलेले आहेत. रुलरमध्ये जे आपलं आधीचं आहे ना ते, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे रुलर ऑफ 3rd ठेवलेलं आहे मी इथं. आणि त्याच्या बाजूला सर्व सेटिंग आहे. इथं डिलीट क्रॉप पिक्सलचं काय आहे ते सांगतो तुम्हाला. सर्वात पहिले मी अंडो करतो सगळं. आता हा आपला फोटो ना रास्टर राईस आहे, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट नाही. समजा
हे डिलीट क्रॉप पिक्सेल आहे ना, हे जर असं ऑफ असेल ना आणि जर मी असे फोटो क्रॉप केला समजा माझा एवढा आणि ओके केला, आता हा फोटो क्रॉप झालेला आहे. मला पुढे जाऊन ह्याला असं वाढवायचं असेल ना तर मी परत वाढू शकतो. आता माझा परत फोटो आहे तसा आलेला आहे वरती, कारण मी हे ऑप्शन बारमध्ये डिलीट क्रॉप पिक्सेल आहे ना हे बंद ठेवलं होतं. पण जर मी ह्याला जर ऑन ठेवला आणि त्यानंतर जर ह्याला मी असं क्रॉप केलं ना, हे बघा मी तुम्हाला क्रॉप करून दाखवतो. समजा मी ह्याला असं क्रॉप केला आणि जर मला परत लागेल ना फोटो तर मी आणू नाही शकत. बघा आता वरचा फोटो आपला कट झालेला आहे. तर हे ऑप्शन बारमध्ये हा टूल काय काम करतो म्हणजे ऑप्शनमध्ये की हे टिक ठेवलं ना तुमचं, एकदा तुम्ही क्रॉप केला ना तो जो एक्स्ट्रा आहे ना तो उडून टाकतो, डायरेक्ट रिमूव्ह करून टाकतो. त्यामुळे हे तुम्ही ऑफ ठेवू शकता. म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं क्रॉप करा आणि नंतर जर लागलं तर परत तुम्ही असं आणू शकता. त्यामुळे हे तुम्ही ऑफ ठेवायचं. आणि कंटेंट ॲवरचं बी तसंच आहे. समजा आता मी काय करतो, सर्वात पहिलं एवढा फोटो ना कट करतो. आता हे मी ऑन ठेवलेले कारण हे ऑप्शन तुम्हाला सांगायचे म्हणून मी ते ऑन ठेवलेले. आता बघा तुम्ही डिलीट झालेले इकडचं सर्व, आता पूर्ण ट्रान्सपरंट दिसते. हे जर तुम्ही ऑन ठेवलं तर तुम्ही जर असं केलं ना इकडं, आता हे काय करणार कंटेंट ॲवर पूर्ण एकदा फिल करून टाकणार. हे बघा इथं फिल प्रोग्रेस होते. तर हे ऑन ठेवलं ना तुमचा जर फोटो छोटा असेल किंवा साईडने तुम्हाला हे पाहिजे फिल, बघा पूर्ण त्याने बॅकग्राऊंडमधलंच आपल्या फोटोच्या मागचं घेऊन त्याने पूर्ण फोटो फिल केलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल डिलीट क्रॉप काय करतो, कंटेंट ॲवर काय करतो. तर हे फिलचंच काम करतं. बाकी हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला बंद ठेवायचे. जेव्हा तुमचा फोटो असा छोटा असेल तेव्हा हे ऑन करा. तुम्हाला पाहिजे वरच्या साईडला थोडं मला एक्स्ट्रा पार्ट पाहिजे तर तुम्ही हे ऑन करून ॲड करू शकता. आता बघा कसं ॲड झालेलं आहे वरती पार्ट, तर तुम्ही तसं करू शकता. आता त्याच्या खाली इथं पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल भेटतो. तर हा काय काम करतो त्यासाठी मी तुम्हाला एक काहीतरी बुकचा फोटो घेतो गुगलवरून आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली आपल्याला एक फोटो भेटलेला आहे खूप असं शोधल्यानंतर. आता आपण काय करूया, हा जो पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल आहे तो बघू. आता मी काय करतोय, एवढं असं सिलेक्शन करतोय. समजा ह्या का हे एवढं सिलेक्शन करतोय मी असं, इथं पण नाही का असं सिलेक्शन केले समजा. आता तिथं मी जसं क्लिक करा ना इथं त्याने काय केले पूर्ण असं सरळ लाईनमध्ये मला सिलेक्शन करून दिले. हे बघा इथून मी असं एक सिलेक्शन केलं, एवढं सिलेक्शन केलं आणि फक्त असं ओके केलं. त्याने पूर्ण असं मला सरळ करून दिले. म्हणजे ह्याचं काम काय आहे, तुमचं जर इमेज वगैरे असं थोडं असं वाकडं वगैरे असेल ना त्यावेळेस तुम्ही त्याला हा टूल यूज करून त्याला सरळ करू शकता. मी जसं तुम्हाला आता करून दाखवलं. हे बघा असं होतं ते. फक्त मी असं सिलेक्शन केलं, पॉईंट ॲड केले, असं सिलेक्शन केलं आणि असे पॉईंट ॲड केले मला जेवढं पाहिजे तेवढं आणि ओके केलं. त्याने मला पूर्ण सरळ करून दिले. तर हे जर टूलचं काम तेच आहे. बाकी तर तुम्हाला साईज वगैरे पण आहे, तुम्ही साईज त्या साईजमध्ये बी टाकू शकता. इथं पिक्सेल इंचल आहे, इथं सेंटीमीटरमध्ये पण तुम्हाला बघायला भेटतं. इथं फ्रंट इमेज आहे, सर्व काय तुम्हाला इथं बघायला भेटतं. फक्त सिलेक्शन करायचं असं आणि ओके करायचं. तर हे बी टूल तुम्हाला सांगितलेले आहेत आणि इथून क्लिअर केलं की पूर्ण क्लिअर होऊन जाईल जी काही तुम्ही साईज घेतली ती. आता ह्याच्या पुढचा जो टूल आहे, आता हे क्रॉप टूल बी तुम्हाला सांगितलं मी आणि हा बी टूल सांगितलेला. आता त्याचा पुढचा हावाला टूल बघूया आपण. हा टूल कसा काम करतो ना ते सांगतो. त्यासाठी मी एक न्यू लेअर घेतो आणि त्याच्या खाली एक सॉलिड कलर घेतो. आता आपण जो टूल बघतोय ना तर हा फ्रेम टूल आहे. ह्याचं नाव येते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा फ्रेम टूल आहे हा. हे काय करतो, फ्रेमचं काम करतो. म्हणजे एका फोटो फ्रेममध्ये कसा आतमध्ये फोटो असतो तसंच हा काम करतो. तुम्ही असं साईज घेऊन एक हे घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो टाकू शकता. मी तुम्हाला एक फोटो टाकून दाखवतो. आता मी माझाच फोटो घेतो दुसरावाला. एक फोटोनी बोर झाला असून तुम्ही आता दुसरा फोटो घेऊ कोणता तरी.
समजा हा फोटो टाकला मी ह्याच्यामध्ये, तो बघा तो ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये गेलेला आहे तो फोटो. आता मला समजा फ्रेमची जर साईज वाढवायची असेल ना, आता इथं लेअर पॅनलमध्ये बघा एका साईडला फोटोचं हे दिसते आपल्याला आणि एका साईडला फ्रेमचं दिसतंय. जेव्हा मला फ्रेमची साईज वाढवायची ना, तर मी फ्रेमवर क्लिक करून कंट्रोल टीने ना ह्याची साईज अशी वाढवू शकतो. अल्ट दाबून पूर्ण फ्रेमची साईज वाढते. आणि जर मला फोटोची साईज वाढवायची असेल ना, तर मी इथं फोटोवर क्लिक करून कंट्रोल टीने अशी फोटोची साईज वाढवू शकतो. तर तुम्हाला समजलं असेल, हे फ्रेम टूल आहे, ही आपली फ्रेमच आहे एक. आणि आपण डायरेक्ट फोटो घेतला तो डायरेक्ट फ्रेममध्ये गेला. फ्रेमची साईज वाढवायची तर फ्रेमवर क्लिक करा, फोटोची साईज वाढवायची तर फोटोवर क्लिक करा. तर हे पण मी नाही यूज करत, पण मी सांगतोय तुम्हाला. इथे ॲनिमेशन होते बघा, तुम्ही असं हे करू शकता आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट ड्रॅग करू शकता. समजा तिथून मी डिलीट करतो आणि परत तिथून एक फ्रेम अशी घेतली आणि इथून हे चिपचं डायरेक्ट मी असं ड्रॅग केला. अगा हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये गेलेले. आणि मला जर चिपचं बाउलची साईज वाढायची, लेअरवर क्लिक केलं, इथं मी बॅक घेतो. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट होतं त्यामुळे इकडं टॅब ओपन झाला. आता कंट्रोल टी केलं, मी साईज वाढवली. आता फ्रेमची साईज वाढायची, फ्रेमवर क्लिक केलं, कंट्रोल टीने जी बी साईज वाढवली. तर तुम्हाला समजलंच असं फ्रेम टूल कसं काम करतो. आता त्याच्या पुढचा जो टूल आहे ना, आता हे सर्व डिलीट करतो. आता त्याच्या पुढचा जो टूल आहे, आता परत फोटोवर येऊ आपण. आता आपण आपला नवीन फोटो घेऊया मागचा. आता हा फोटो आहे समजा आपला. आता हे जे टूल आहे ना, आय ड्रॉपर टूल्स आहे. तर आय ड्रॉपर टूल्स काय करतो, कलरमधले सॅम्पल घेतो. ते ॲनिमेशन बघा तुम्ही. तर जर तुम्हाला कोणता पण एखादी डिझाईन बनवायची किंवा तुम्हाला एखाद्या क्लायंटने डिझाईन टाकली, म्हणला ह्यासारखी डिझाईन मला बनवायची आणि ह्यामधलेच कलर यूज कर, दुसरे कलर यूज नको करू, मला सेम पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला जे कलर सॅम्पल पाहिजे असेल किंवा तुम्हाला कलर पाहिजे असेल, आता इथं जो शर्टला जो कलर आहे, तर जसं मी इथं क्लिक केलं ना, तसं इथं लगेच ब्ल्यू कलर आलेला आहे. आता मी समजा हातावर केला, लगेच इथं स्किन कलर आलेला आहे. जसं मी जीन्सवर क्लिक केला, लगेच तो कलर आलेला आहे. दगडांवर केला की दगडाचा, झाडावर केला की ब्राऊन, असं थोडं चॉकलेटी कलर आलेलं आहे. आणि तिथं क्लिक केलं की तो कलर आलेला आहे. म्हणजे ह्याचं काम काय आहे, तुम्ही कोणत्या पण डिझाईनमध्ये ना कलर घेऊ शकता आय ड्रॉपर टूल्सने. ह्याचं शॉर्टकट की आहे, त्याने तुम्ही कलर घेऊ शकता. आता त्याच्या खाली तुम्हाला 3D मटेरियल आय ड्रॉपर टूल पण भेटतो. हे नाही सांगत मी, हे सगळं ब्लेंडरमध्ये येतं त्यामुळं. तिथं कलर सॅम्पल पण आहे. समजा तुम्ही ह्या कलरचं किती काय यूज आहे, म्हणजे किती हे केलेलं आहे, ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. पूर्ण सॅम्पल दिसतोय तुम्हाला इथं. 8 बीट दिसते ना, RGB वगैरे सर्व काय सॅम्पल दिसतात ते तुम्हाला इथं. आणि त्याचं तेच काम आहे. हे पण काय एवढं हे नाही. इथं रुलर टूल भेटतं तुम्हाला. तर रुलर टूल काय करतो, माप घ्यायचं काम करतो. आता समजा इथं रुलरवर मी तुम्हाला मागाशी बोलले, इंचेस वगैरे तुम्हाला इथं साईज बघायला भेटते. आणि ह्याच्यात तुम्ही हे करून नाही का असं माप घेऊ शकता. तुम्हाला वर दिसते सर्व बघा, तसं माप घेऊ शकता. आणि ह्याने तुम्ही तुमचा वाकडा फोटो पण नीट करू शकता. मी तुम्हाला दाखवतो करून. तर क्लिअर करतो इथं मी. समजा हा फोटो ना, हा फोटो समजा असा वाकडा आहे थोडा, आणि इथून समजा मी असं हे केलं ना, फक्त इथं केलं ना असं, तर आपला फोटो लगेच हे होऊन जाईल. तर तसा बी तुम्ही वापर करू शकता. माप घ्यायचंच हा टूल काम करतो. तुम्ही माप वगैरे घेऊ शकता, साईज वगैरे. त्याच्या खाली नोट टूल आहे आणि काउंट टूल आहे. तर नोट टूल मी नाही सांगत आहे, नोट करायचंच काम करतं ते. हे बघा इथं नोट करू शकतो मी. आणि इथं काउंट पण आहे. तुम्हाला काय काउंट करायचं असेल ना, ते तुम्ही काउंट करू शकता. बघा पाहिजे तेवढे काउंट करू शकता. इथं नंबर दिसतात ना, त्याचं काम करू शकता तुम्ही. इथून बी क्लिअर करते मी हे. आणि नोट टूलमध्ये पण येऊन मी क्लिअर करते ऑल. हे जर बी काय नाही, एक आय ड्रॉपर टूल्स आणि रुलर टूल मेन आहे. आता त्याच्या पुढचा जो टूल बघतोय आपण, तो स्पॉट हेलिंग ब्रश टूल आहे. तर हा खूप महत्त्वाचा टूल आहे. हा काय करतो, जास्त फोटोग्राफर यूज करतात. मी पण फोटोग्राफी करतो, मला माहिती, मी यूज करतो. डाग धब्बे रिमूव्ह करण्यासाठी किंवा काय जर तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना, तो हे नेहमी बघा एक लोगो रिमूव्ह केला होता. आता इथं पण मी क्लिक केलं ना, हा लोगो रिमूव्ह झालेला आहे. आता हा फोटो मी थोडा असा करून घेतो.
वाकडा झालाय तो जाऊ द्या. तर ह्याने काय केलं मी लोगो रिमूव्ह केला. समजा आता हा टिक्का मला नकोय समजा नाही का, त्याच्यावर क्लिक केलं ना तर टिक्का गायब केला मी. किंवा मग समजा इथं थोडं डार्क स्पॉट आहे त्याला रिमूव्ह केलं. किंवा जे काही तुम्ही फेसवर डाग धब्बे पिंपल वगैरे असेल ना ते रिमूव्ह करू शकता ह्यानी. आणि इथं तुम्हाला ऑप्शन पण भेटते द रिप्लेस. तर रिप्लेसने काय होतं, जवळपासचं जे काही तुम्हाला दिसते ना जवळपास तेवढं ते रिप्लेस करून टाकतो. तुम्ही जर अल्ट दाबून इथं क्लिक केलं ना तरी ते ऑप्शन बघायला भेटतील तुम्ही इथं खाली हेलिंग ब्रश टूलला. आता हे फक्त 1 क्लिकमध्ये तुम्ही असं रिमूव्ह करू शकता, रिप्लेस करू शकता. इथं मल्टिप्ले केलं ना, आता बघा त्याने काय केलं बघा, फक्त नॉर्मल थोडं फिक्कट केलं, ते डार्क होतं ना मल्टिप्लाय केलं. त्यामुळे इथं कधी बी नॉर्मल ठेवायचं किंवा रिप्लेस ठेवा. नॉर्मलच असते सगळ्यांचं, डायरेक्ट रिमूव्ह करून टाकणार ते. बाकी जर तुम्ही इथं काही ठेवलं ना नॉर्मल स्क्रीन वगैरे, कधी कधी काय जण म्हणतात अरे डार्क स्पॉट रिमूव्ह होत नाही, पिंपल रिमूव्ह होत नाही. इथं बघा कधी ऑप्शन बारमध्ये हे बघा, हे तुमचं चेंज झालं असेल त्यामुळे इथं नॉर्मल ठेवा, डायरेक्ट रिमूव्ह होईल. आणि जर तुम्हाला कंटेंट ॲवर कंटेंट टेक्चर, ते काय करतं टेक्चरचं काम करतं. हे बघा हे टेक्चर दिसत असेल तुम्हाला इथं, हे बघा पूर्ण टेक्चर हे करतो. इथं पूर्ण हे मॅच करायचं काम करतो. हे काय एवढे ऑप्शन नाही एवढे डिटेलमध्ये. बाकी कंटेंट ॲवरने काय होतं, जवळचा भाग घेऊन तो पूर्ण असं मर्ज करून देतो. म्हणजे असं वाटत नाही तुम्ही तिथं काय होतं, तो पूर्ण प्रॉपर रिमूव्ह करून देतो. आणि इथून पण रिमूव्ह करतो तो प्रॉपरमध्ये, थोडंफार तो इथं टेक्चर देतो ह्याच्यामध्ये. तर हे पण ऑप्शन झाले. बाकी जर सॅम्पल ऑल लेअर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, तर त्याच्या खाली हेलिंग ब्रश टूल आहे. तर हे तुम्ही डायरेक्ट जर अप्लाय केलं ना तर अप्लाय नाही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आल्ट दाबावं लागेल आधी. समजा इकडचा भाग तुम्हाला इथं पाहिजे तर इथं मी आल्ट दाबणार, लगेच इथं येऊन असं 1 क्लिकमध्ये रिमूव्ह. आता समजा बघा इथं, आता समजा इथला भाग ना मला इथं पाहिजे हे रिमूव्ह करायचे, मी इथं आल्ट दाबणार आणि इकडून असं हे करणार, रिमूव्ह झालं. तर आल्ट दाबूनच करावं लागतं. पहिल्या ह्याला तुम्ही डायरेक्ट रिमूव्ह करू शकता, दुसरा हेलिंग ब्रशला तुम्हाला आल्ट दाबून करावं लागेल. आणि द पॅच टूल आहे लास्टला. आता हेलिंग ब्रश टूलमध्ये काय आहे तेच ऑप्शन येतं तुम्हाला, रिप्लेस नॉर्मल, आता सॅम्पल आणि पॅटर्न पण आहे. समजा इथं पॅटर्नमध्ये गेले तुम्ही तर तुम्हाला ग्रास वगैरे दिसतं, मी तुम्हाला इथं सांगितलं होतं लेअर पॅनलमध्ये. समजा इथं मी ग्रासचं घेतलं, आता मी जर हे केलं ना, हे बघा पुन्हा ग्रास झालेलं आहे. तर हे इथं सॅम्पलच ठेवायचं असं, इथं पॅटर्न नका ठेवू. बाकी इथं यूज लेगन्सी वगैरे सॅम्पल. आता इथं करंट लेअर आणि करंट अँड बिलोचं ऑप्शन आहे किंवा ऑल लेअरचं पण आहे. मी तुम्हाला मागाशी जे बोललो ना सॅम्पल ऑल लेअर, तसंच हे काम करते सर्व. करंट लेअर म्हणजे जी लेअर आहे ना तुमची मेन त्याच्यावरच वर्क होणार. करंट अँड बिलो म्हणजे जे खालची लेअर असं नका, हे बघा ह्याच्या खालच्या जेवढे लेअर आहेत ना त्याच्यावर काम होणार ते. तिथं तुम्हाला एवढे ऑप्शन बघायला भेटतात जे मी तुम्हाला मागाशी बोललो ऑल लेअरचं, तर तसंच काम करतं. ऑल लेअरवर ते वर्क करतं. आणि त्या करंट लेअर पण आहे, जी तुमची करंट लेअर आहे ना आता त्याच्यावरच ते वर्क करण. ते सर्व ऑप्शन आहे, तिथं करंट लेअरच ठेवा. हे पण सांगितलं. आता इथं पॅच टूल आहे. तर पॅच टूलचं कसं काम आहे, तुम्ही असं लासो टूल सारखं सिलेक्शन करू शकता. सिलेक्शन झाल्यानंतर त्याला असं उचलून तुम्हाला जो भाग पाहिजे ना त्या भागाच्या ठिकाणी तिथं जाऊन ठेवायचं फक्त असं, आणि कंट्रोल डीने डिसिलेक्ट करायचं. आणि जास्त तर आपण हेच यूज करतो फोटोग्राफीमध्ये. समजा इथं पिंपल याला उचलला, त्याच्या साईडला कुठं जाऊन ठेवला, आणि असं कळून येत नाही की तुम्ही तिथलं काय पार्ट रिमूव्ह केलेलं आहे समजा असं. आता समजा इथं माझ्या हातावर काय, हे आता समजा तीळ आहे माझ्या हातावर, आता मी एवढं सिलेक्शन केलं आणि इकडे घेऊन सोडलं, कंट्रोल डी. हे बघा वाटते का मी तिथं काय चेंज केलंय. हेच मी नाही का डायरेक्ट स्पॉट हेलिंग टूलने बी करू शकतो. फक्त मला बरोबर त्याच्या एवढा गोल करून सर्कल करून एक क्लिक करायचे, तसं बी मी करू शकतो. तुम्हाला पाहिजे तसं करा. पॅच टूल यूज करा, स्पॉट हेलिंग टूल यूज करा. हे सर्व डार्क स्पॉट रिमूव्ह करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी यूज होतं. म्हणजे नाही का तुम्हाला काही चेंज करायचं असं नाही एखादा भाग, असं नाही की तुम्ही फक्त फेसलाच करू शकता. समजा ही झाड येतात इथली, ह्याला मी इकडे बी असं हे करू शकतो. हे बघा पण ते प्रॉपर होत नाही. त्यासाठी मग तुम्ही क्लोन स्टॅप टूल आहे ना आपला, पुढं आपण बघतो तेव्हा तुम्हाला मी सांगतो, त्याचं करू शकता. इथं कंटेंट अवेअर मूव्ह टूल आहे. आता हे कसं आहे,
तुम्ही समजायचं सिलेक्शन केलं नाही तसं एवढं, त्याला तुम्ही डायरेक्ट उचलून कुठं बी ठेवू शकता, ते डायरेक्ट मूव्ह करू शकता. मग तुम्हाला इथं सिलेक्शनचं बी ऑप्शन बघायला भेटेल. हे बघा एवढं सिलेक्शन करू शकता तुम्ही असं, तर तुम्ही डायरेक्ट मूव्ह करू शकता. कारण त्यांनी इथं दिलंच आहे तसं कंटेन अवेअर मूव्ह टूल, म्हणजे सिलेक्शन करा आणि पाहिजे तिकडे ठेवा. आता समजा हा जो पत्ता आहे ना इथं, ह्याला मी असं सिलेक्शन केलं आणि ह्याला उचलून इकडे ठेवलं असा, इथून क्लिक केलं आणि कंट्रोल डीनी डी, हे बघा त्याला उचलला आणि इकडे ठेवला. वाटते का तुम्हाला तो इकडं होता इकडं आणला आणि इकडं पूर्ण त्यांनी फिल करून टाकलं. तर ह्याचं काम तेच आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ऑप्शन बघायला भेटतात, सॅम्पल ऑल लेअर, हे पण बंद ठेवतो, पूर्ण लेअरवर तो वर्क करेन. आणि इथं ट्रान्सफॉर्म ड्रॉपचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं इथं जर मी सिलेक्शन केलं असं आणि ह्याला जर उचलून घेऊन गेलो ना, तर हा ऑटोमॅटिक मला सिलेक्शन करून देतोय ट्रान्सफॉर्मचं, साईज वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी. आणि जेव्हा मी इथं ट्रान्सफॉर्म ड्रॉप बंद करतो तेव्हा हा मला सिलेक्शन करून देतो आणि ह्याला घेऊन जाऊन पण देतो, पण हा मला सिलेक्शनचं ऑप्शन नाही देत, ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन नाही देत. मग जर मला तसं करायचं असेल ना तर मला कंट्रोल टी करावं लागेल असं. त्यामुळं तर तुम्हाला समजलंच असेल ट्रान्सफॉर्म काय करतो. तुम्ही जर सिलेक्शन केलं ना तर तो सिलेक्शन इकडे घेऊन गेले की तुम्हाला ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन देतो साईज कमी जास्त करायला. आणि जर ते तुम्ही ऑफ ठेवलं तर नाही देत, त्यामुळे ऑन ठेवायचं. आणि बाकी तर तुम्हाला काय ऑप्शन बी बघायला भेटतात. हे इथं मूव्ह एक्सटेंडचं ऑप्शन आहे, एवढं काही डिटेलमध्ये जात नाही, बाकी काही हे नाही एवढं इथं. आता त्याच्या पुढं तुम्हाला इथं रेड आय टूल भेटतो. तर हा टूल कसं काम करतो ते सांगतो. आता मी तुम्हाला एक इमेज घेऊन दाखवतो. आता ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही नाईटला फोटो वगैरे काढले ना, त्याच्यामध्ये डोळे रेड वगैरे येतात. आता हे जे पण डोळे रेड आहेत, आता मी द रेड आय टूल घेतले. द रेड आय टूल आहे, त्याचं काम तेच आहे. द डोळ्याचा आयचा बी तुम्हाला आयकॉन सिम्बॉल दिसते. तर हे घेतल्यानंतर तिथं बघू शकते इथं पपिल साईज आणि डार्कनेस अमाऊंट 100 आहे. आणि इथं मी पपिल साईज वाढवली, समजा 100 केली. आणि आता बघा तुम्ही त्याने पूर्ण रेड रेड कलर होता ना डोळ्यातला, तो सगळा रिमूव्ह केलेला आहे. हे बघा. तर ह्याचं काम हेच आहे, जे रेड आयज आहे ना तुमचे ते कमी करतो, घालून टाकतो. इथं जास्त नाही ठेवायचं, 30 वगैरे ठेवायचं, ते बी 60 ठेवायचं. हे बघा असं, म्हणजे आपले नॅचरल दिसतात असे, पूर्ण भूतागत करून नका ठेवायला, प्रॉब्लेम होतो. हे बघा आधी कसं होतं आणि आता बघा कसं केलं. तर त्याचं काम तेच आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलं टूल्स कसं काम करतो. अच्छा, ह्याच्या पुढचे जे टूल्स आहे ना आपले, आता एवढे आपण टूल्स पाहिले, ते किती पाहिले, 8 पाहिले. मूव्ह टूल पाहिला आहे एवढे. आता ह्याच्या पुढचे सर्व ब्रश टूल, पेन्सिल टूल आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एवढे जेवढे होतील तेवढे कव्हर करू, मग थोडेफार राहतील बाकी. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व टूल्स बघूया. ब्रश झाला, पेन्सिल टूल, कलर रिप्लेसमेंट हे नाही बघणार, बाकी मिक्सर, ब्रश वगैरे पुढच्या टूलमध्ये हे सर्व तुम्हाला सांगून देणार. पेन टूलवर तर पूर्ण डीपमध्ये सांगेन मी, एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, पण आता मास्टर क्लास चालू आहे म्हणून. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.